हरि ओम. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः. ओष्ठापितानानकुलीदन्ते भूभिः पवित्रैः सर्वसेवाचीशाना चारुमाम्यवादयेत्. जन्माद्यसेदोनुयारितरदशास्त्रे च विज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ते सूरयः. तेजो वारिमृदां विधामिन्मयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरसगोकं सत्यं परं धीमहि. धर्मप्रोज्यतगैतवोत्र परमो निर्मत्सराणां सदां वेद्यं वास्तवमत्र वस्तुशुभदं तापत्रयोन्मूलनं. श्रीमद्भागवते महामनुकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते कृतभिः शुश्रूषभितत्क्षणात्. निगमकल्पतरोर्गलितं सुखमुखादमुतं फलसंयुतं पिबत भागवतं रथमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. स्वानुभावमकरश्रुधारमेकमध्यात्मदीप मतिथितेषु ददान्तमोन्दं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनमुपयामि गुरुं मुनीनां. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. महाभारत युद्ध अंतिम दिवस. तशी दुर्योधनाक अश्वत्थामेवन घेवन ताका समाधान दिवचे खातीर वरलेल्या पांडवांक आपण मारून तुका समाधान दिता म्हूण सांगून घेवन पांडवां शिबिरा वचून घेवन ताणें कर्ण शिराती उपपांडवां मान काडचें. त्यानंतर ಉತ್ತರೆಯ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಸುತ್ತ ಸುಳಿವ ಅಸ್ತ್ರವನ್ನು ಉತ್ತರ ಅಭಿಮನ್ಯುಲ್ ಬಾಯಲ್ ಗುರು ಬಿಣಸ್ಸ ತೆಗಲ್ಪೊಟ್ಟ ಅಂತು ಅಸಿಲ್ ಪಾಂಡವ ಬೀಜ ಲಾಸ್ಟ್ದೆ ತಕ್ಕ ನಾಶ ಕೋರ್ಕ ಮುಣಸವನು ಏನು ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರ सोडता. युद्ध निज ಅಲ್ಲ. त्या वेळाक तिगेल गर्भ अंतू हांव सुख दुखी सुरू जाली. दुखी मस्सन म्हण येता खंयची दुखी म्हूण कळ्ळी. गर्भा भितर एक म्हणून दुखता आमी पोट्टावळ्यान येवचें आनी कशें कितें म्हणटात. थळ ब्रह्मास्त्र सोडलां. ब्रह्मास्त्र म्हणून सांगलां आमकां हाजी कल्पना ना. नाजाल्यार आमी पळयलें ना देखून आमकां ताजें कसं कळलां. सगळ्यांची कसं वर ना कसं कितें अणुबांब आनी कसं म्हणटा ताच्या भाशेन मुखार वयलें तें सोडच्याक हें शिकूं का तें निग्रह करच्याक हें शिकूं का अस्त्रविद्येन. तशी परमात्मो योगक्षेमं वहाम्यहं देवं राखता. आमकां कोण राखची न्ही. आमी देवाला येता सांगता ती कसं न्ही कश्ट येयला रे कसं न्ही जाल्ला रे आमकां भंय केला रे कशी आम्हाला शरग आमी दवरून घेवन रडता ती. आमी रडणी जाल्यार जी आमगे विशयांत आमकां टेन्शन आसता. चेरडान खंय अम्मा येत रावना जाल्यार चेरडान खंय कसं न्ही जाल्यार अम्मा तें स्पंदन जाता. तशें कितें जाल्लें ती अम्मा. तुमेव माता च पिता तुमेव जगाक अम्मा बप्पूसू अण्णा भाऊ तें पुरा स्थान देव. हे पुरा स्थानाक देवा म्हण पळोवप. अम्मा म्हळ्यार कसं न्ही घरकड अम्मा आसता. आन म्हळ्यार कसं न्ही घरकड आन आसता. भाव म्हळ्यार कसं न्ही भाव आसता. सखा फ्रेंड म्हळ्यार कसं न्ही फ्रेंड सुखा. त्वमेव द्रविणम त्वमेव दुड्ड म्हळ्यार कसं न्ही दुड्ड आसता न्हू कोणचें जिवन नाशी जाता दुड्ड नाशी जायना. तशी तस्सर सर्वस्व देवा सर्वस्व म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार आमकां आलोचन करूं जायना ती विशय तो. देव म्हळ्यार कल्पना आमकां ना. आमकां कसं न्ही म्हूण सांगल्यार आमी सांगिल्लें कसं की जावं इष्टान भोगान हो देवाः दास्यंचे यज्ञ भाविताः. देव तुमी मागेल दिता गे देवता. परमात्मा तशें न्ही. यस्यानुग्रहम इच्छामि तस्य सर्वं हराम्यहं. देव कोणाक अनुग्रह करूंक इच्छा करता देव अनुग्रह इच्छा करता तो तागेल पुराची दुख्ख आसा पुरो आनी कसं की उपद्रव आसा पुरो तें पुरो दूर करता. एक्चुअली दोन जावं का एज्युकेटेड जावं का म्हूण सगळें जाल्यार तागेलें कसं तें वायटपण आसा लूट आसा तो कसं तें नाक जन करता तें पुरा स्टॉप करता बापूस आनी ताका डायवर्ट करता. तशी देव आमकां करता गे. अशें देवान कशें राखचें
प्रत्येक संतान अनुभव करून सांगले आमगेल जिवनांतूय आमकां आमगेल देव आमगेल ओटो आसा पळयला तुमचे कडेन हांगा भितर आसता बट देवाल मूर्ती ती मूर्ती देव न्ही मूर्तींत आमी देवा पळोवचे मूर्तिमंत देव मूर्तिमंत जावन घेवन आमी देवा पळोवंक घेवन देवाला उलोवचें त्या वेळा आमकां देव पळोवन हास्यशी दिसता तशी देव सर्वत्र गवचिंत्यंच कूटस्थमचलं ध्रुवं ಸರ್ವತ್ರ ಗಂ ಪುರಾ ಕಡೆ ನೋತ್ತು ತೈನ ಅಂಗನ ಅಲ್ಲಿ ಹನು ಇಲ್ಲಿಲ್ಲವೆಂಬ ಸೊಲ್ಲು ಸೊಲ್ಲದು ತೈನ ಹಂಗನ ಮುಣುನ ಪೂರಾ ಕಡೆ ನಸ್ ಎಳ್ಳು ಮುಳ್ಳು ಪೊಳ್ಳು ಕೊರೆಯು ಮುಳ್ಳು ಬಿಡದ ಒಳಗೆ ಹೊರಗೆ ಎಲ್ಲ ಠಾವಿನಲ್ಲಿ ಭಗವಂತನಿದ್ದಾನೆ ಕೃಷ್ಣನಿದ್ದಾನೆ ನಾರಾಯಣನಿದ್ದಾನೆ ಇದ್ದಾನೆ 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 भागवत संस्कृतान वाचूंक घेवन येवका म्हणना ती तसल भजन आयकला पुरो इद्दाने इद्दाने गॉड इज दॅट एकलो सांगता कसले तुमगेले देव तुका गोत ना आमगेले देव कसो म्हूण तें तुका उलयता कसो या तुका ल्हान मुगे ल्हान कसो म्हूण म्हाका गोत तशें तूं कसो सांगता आनी कमेंट मारचें एक आन चिरडा खातीर कसो करता म्हळ्यार आंजेत तर करेक्ट कळचें ताजे फुडें काणी सांगला कळयना तशी देव म्हळ्यार कसं म्हणका म्हणजे देवा लागीं वचूं का देवा आराधन उपासन करून देवा खातीर म्हळ्यार हजन करतना कळटा देव म्हण शी म्हण जन्मा येता मातेचे सनी भय केले निर्माण परीक्षितान सांगिल्लें ना परमात्मा गदाधार जावन राखता सुदर्शन चक्र दोन राखता आमी जन्मा येवचे फुडें आम्हाला चिवें दूद दवर देव कितले लिटर दूद दवरता एक चेरडो जाता म्हणलें क्या चेरडा दिवचें दूद हाणात मू मिल अंदुगू न्हू बुता दुगू न्हू रडल्यार पडताणें आं म्हळ्यार दूद रेडी तें दूद हून करचें की तांत कसं नास पळोवचें की कसं नास की कांय ना दूद रेडी जन्मा येता मातेचे सरी पय केले निर्माण ऐसे असता ह्या पोटाची खाय कडू चिंता जाण इतलें तूं वेवस्था केल्या म्हाका सांगू कळना तुजें म्हण त्या वेळार दूद वेवस्था केलेलो तुवें आसतना मिगेल पोट्टा चिंत म्हाका देवा काय करूं जाण हांव कसन करचें तूं म्हाज्या यजमान रामा अशी संतांनी देवा पळयलें त्या देखून आमगेले स्वाम्यान की मलगड्यान की सगळं घरखड दिवलांनी भजन सांगू का सांगिल्ली भजन न्ही कितलें जावं तितलोच अर्थ करून घेवन सांगू का नो एन डू पळोवन आयकून हें कोरका सांगिल्ली ती आका म्हळ्यार मस्त विशय आसा ते कसले आक म्हळ्यार देवाक लागीं वचे खातीर प्रत्येक विशय कसले आक देवा समजूच खातीर देवाल्या मुल्लोच पयसून भजन म्हळ्यार आशिल्लें सुलभ अष्टांग साधन योग याग तप म्हाका कसलें गोत्ता आम हा नकळे ज्ञान आम कसलें गोत्ता देवा विठ्ठल आसा म्हूण कळटा तेंच फोर अल्टिमेट दट देव थंय आसा म्हूण एक ते अनुभव दृढ विश्वास आयलो म्हूण जाल्यार आमकां बाकी कसलेंय ज्ञान आनी कसलेंय विशय जावका म्हणना वेदशास्त्रಗಳ ಓದಿದರೇನು ಸಾಧನ ಕದು ನಿರ್ಧಾರ ಸಿಕ್ಕಲ ಮುನ್ಸಿವೆ ದೇವಾಚಾರ ವಿಶ್ವಾಸ ನಾಜಲ गेले हरी भजने माडो निरंतर डिस्कंटिन्यू ना कशें करचें कंटिन्यू राबो शकना तशी हरिभजन करका काय प्रॅक्टीस करका तशी केल्लें म्हण जाल्यार जाता ताका उपाय कसो न्हय उपाय मध्ये जानासी कृपया कथ हे प्रभो अशें करचें उपाय कसो जावं भागवत कसो सांगता संगत सत्सुविधीयताम सत्संग कर सत्संग म्हळ्यार चांग जनाल वटू चांग कामां वटू चांग विशया वटू चांग चिंतने वटू वच तुका आतां तो टी व्ही आसा मोबायल आसा आनी कसलें माध्यम आसा फुडें देवसाना सगळं सांस्कृतीक कार्यक्रम आशिल्लो सामाजीक न्हय पौराणीक देवाल महिम कळत आसलें हरिकथा प्रसंग जाता आशिल्ले देवाल होड्डसपण कळत आसलें प्रवचन जाता आशिल्लें देवाल होड्डपणा विशय लौकीक ना लौकीक करून देवसान जावपाक म्हूण आशिल्लें आतां लौकीक केला मात्र म्युजीक तें सगळें कोण आयकत बट जायत मागीर घरकडे दुख्ख आमी पळोवचें दुख्ख आमी आयकुचें दुख्ख मागीर मेळचें दुख्खाचें साना एक श्लोकार सांगतात
अन्यक्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति. काही काही गेलं कसं की सगळं पाप चुकी बरा पुण्यक्षेत्रात होता. अर्थात देवळा येऊन देवा पाय पडचे, देवाला सेवा केली जाल्यार आमगेलें पाप दूर जाता. देवळा येऊन घेवन केलें जाल्यार रे वज्रलेपो भविष्यति, तें लेप काडूं जायना. त्या दोगून प्रदक्षिण करता जन्मजन्मांतरे यानि कांच पापानि जन्मांतर्गतानि च तानि तानि विनश्यन्ति. प्रदक्षिण पदे पदे लक्ष प्रदक्षिण करा, मस्त प्रदक्षिण घाला. प्रदक्षिण घालच्या क्रमस आसन्न प्रसवा नारी तैलघटं धृत्वा, भोर मास जाला गुर्बिणीनं तेल्ला कुडलें घट म्हणटा तें ಮತ್ತೆ दवरून घेवन ती प्रदक्षिण काड जाल्यार कशें आसता तशी कर काम. देवाचेर मन असू का त्या दोगून बायली मंत्रा कसं एक मंत्र सांगताची देवा प्रदक्षिण काडका. लौकीक उलयता देवाला प्रदक्षिण काडा, लौकीक गुंता. देवाला मंत्र सांगून घे, देवाला नाव सांगून गेलं म्हणजे जाल्यार देवाला देव लागेल. देव दूरच केला की आसा. दूरात दूरतरम यत्तु तदेवांतिकमंतिकात द्वादश स्तोत्र म्हणस मज्या सुलभ संस्कृतान असं मध्वाचार्यान कोण दिला. मध्वशास्त्र संतू हांगा मस्त सामान प्रवचन सांगला द्वादश स्तोत्र सुलभ छंद तांत सांगता दूरात दूरतरम यत्तु दूर 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 देव तदेव अंतिकम अंतिका. दोळ नंबरा भितर दिसता. दोळ्या भितर बशी लागीं ना न्हय आमगे हृदय मंदिरात देव दिसता. ಎನ್ನ ಹೃದಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನಿಂತಿರು ಹರಿಯೇ ಸದಾ ಎನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡೋ ಶ್ರೀಹರಿ. श्रीहरीनं हृदय आता वास कर का ज्याला हृदय कशें सुका ते शुद्धी जावं का. ते शुद्धी खंयची स्थापन घालून करच्यो शुद्धी राशी जायना. तें दुखून घेवन घेवन सो आमना यद्वारा चित्तशुद्धीं प्राप्य संध्यावंदन करा, सूर्या पांय पडा, अग्नी आराधन करा, मलगडे पांय पडा, देवा पूज करा म्हणजे ताजी गती ता व्हड चित्तशुद्धी जाता. चित्तशुद्धी नातिलें कसं नाही केला रे ते ವ್ಯರ್ಥ. ತನುವ ನೀರೊಳಗಿದ್ದು ಫಲವೇನು ಮನದಲ್ಲಿ ಸ್ಥಿರವಿಲ್ಲದ ಮನುಜರು उदकांत प्रयोजन ना म्हूण जागृत दितात. चुकी करची ना काम अर्थ घेवचे नजा आमी कशें कोर काम म्हूण मनावर परीक्षित अलगर भान देव रक्तास दोग सूर जाले कसो कर का म्हूण गोतना कृष्ण एक रुपार भितर वचून रक्तास भायर अर्जून सगडायली ती कसो कर का म्हूण कळना म्हणटा परमात्मा सांगता अश्वत्थामान ब्रह्म अस्त्र सोडला. अश्वत्थामा धोरण हाडटात पळया मात्र वाचले म्हळ्यार कशी म्हूण हें सीन्स मनावर का द्रौपदीले द्राण रपयतात. उपपांडवा मान कळ्ळें अश्वत्थामान 5 जण पांडव म्हणले एकूण चुकून मारला ताणें ते देवाली इच्छा उत्तरे गर्भांत परीक्षिताक समेत मारचे कदें ब्रह्माचं सोडलें हाण रपयलो द्रौपदी क्षम करता तागेला मस मिगेल म्हण खेजी तिका कितलें दुख्ख जाता म्हाका जावन जालें तेंची दुख्ख मिगेल एका गुरुपत्नीकी ना जावन आशिल्ली तिका जावच्या न्हय क्षम करा ताका ना जाता केदानकी मान काडतात. तशें सिलोडाक ताका धरून घेवन घेवन ब्रह्म अस्त्र ताका वापस काडूं कळना सोडू कळता. केदानाय ಮಾತು ಆಡಿದರೆ ಹೋತು ತೂತು ಒಡೆದರೆ ಹೋಯ್ತು ಮುತ್ತು ಜಾರಿದರೆ ಹೋಯ್ತು मोती फुटून गेले तशी उत्तर म्हणालें उलोवन गेल्यार गेलें ताका मागीर कांय करूं जायना. तशी लोकांत कर्म म्हणालें केलें म्हणजे ताचें फल मेळटा तीच अवश्य मनोभोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. चांग या वायट आमी केलें म्हणजे भोगू का कन्स्ट्रक्शन ना तातूंत कन्स्ट्रक्शन जाता वता आमगेल्या कर्माचें. तशी अर्जुनान कृष्णाला आज्ञे प्रकार ते अश्वत्थामाला मात तेरेक मण आशिल्ली एक शक्ती म्हण ती मण चिमटून काडता. त्या नंतर तो आंगाभर झिरझिऱ्यान हें जावन घेवन भोंवता. कृष्ण ताका सांगता तुगेलें तसलें कर्म केलेलें कसन जाता म्हूण लोकांक कळका. तें देखून तुका मरण ना चिरंजीव जावन आस तूं म्हूण ताका पेटोवचें. आजी केम सत्त चिरंजीव उडगास करच्या करूं का म्हणून सकाळीं उठान करता गे आमी सप्त चिरंजीव कोण म्हणून करता मेळ्ळ्यार क्रिकेट टिमाचे बॅटमॅन से अंपायर कॅप्टन बरो गोतस जावं का लौकीक नाका म्हणाले तुमगेले खुशी
ಅಶ್ವತ್ಥಾಮ ಬಲಿರ್ವ್ಯಾಸೋ ಹನುಮಾಶ ಭೀಷಣಃ ಕೃಪ ಪರಶುರಾಮಶ್ಚ ಸಪ್ತೈತೆ ಚಿರಜೀವಿನಃ. ಹಂಗಿಲ್ಲಿ दिवस उडकास कर म्हणसा करता की ना की सकाळची पुरा पुढचं करता भजने बुका असंच येलें आतां बुका ना पुरा आजार येलें. आमी म्हाका शता आसा ते टॅक्निकल मुखारी प्रॅक्टिकल म्हाका सकाळी हे एक श्लोक म्हणून किती वेळ जावं काय. दशावतार खंयचीय बृंदार साल भजन करा. दशावतार असू दे सुच खंयचीय भजन कृष्णा भजन करा रामाल करा तांत असो दशावतार असू ती. मत्स्यक रूपल योध विहारीन वेद विनित्र चतुर्मुख वंद्य द्वादश स्तोत्र मध्वाचार्यान करून दिला. दशावतार ते दशावतार तूं कुडका सैल म्हूण जाल्यार मत्स्य अवतार कसो जालो तें कळटा. तावळ चिंतन खंयची आयली भागवतांतूल चिंतन आयली. हें बरो सुलभ मलगी परमादर दिपाडलू कुळितू केळुवा. तुम्ही न्हिदून म्हणल्यार बैसून आयकत काय कितलो इजी पळय देव. अशें कोणी आसा बाय न्हिदून म्हणल्यार बैसून आयकता बैसून म्हणल्यार राबून आयकता राबून म्हणल्यार नांचून आयकता नांचला रे कुणीदरे ಒಲಿವೆ ನಾ ನಿಮಗೆಂಬ. तुम्ही नांचून म्हण जाला री हांव तवल वतले ಸುಲಭನು ಹರಿ ತನ್ನವರನು ಅರೆಗಳಿಗೆ ಬಿಟ್ಟಗಲನು. ते सुलभनु म्हणाले आमी अर्थ कशी घेता म्हण सुलभ तो म्हण ते क्वेश्चन ते सुलभ न्हू. सुलभ तो सहस्रनाम सुलभ हा दुर्लभ हा लागले येता. देव सुलभ आहे सुलभ न्हू. देव सुलभ आहे न्हय. तू बसशा शिकू का कशी बैसू का. दृढ़ भरोसा मन में करके बैठ कर एकांत में ध्यान दर हरि का कदम का तो प्रभु मिल जाएगा. तुक देव मेळटा बैस निवांत बैसूनी. अभंग शापुरो कन्नड भजन शापुरो प्रत्येकान तूं सांगची तशींची बैस बैसून म्हण आमकां वेळ ना असं ओडना. हांव न्हिदून म्हणटा म्हण न्हिदून कसं म्हणचें हो गोरके मात्र सुलभ न्हू हरी जाल्यार सुलभ ओके. तशी आमकां संत महांत सगळं पुराणांत वेदांतांत कसं सांगलां ते सुलभ भाशेन सांगता आसत. तसले परिक्षिताक परीक्षित म्हूण नांव दवरलें कसल्याक म्हणारी परीक्षित आहा. पोट्टांत आसतना ताका देवा पळयलें ताणें. देवा पळोवंक जाल्यार कितली तपस करका. द्वापरा युगान जन कितलें धन्य. कितें दोळा यत्र देवस कृष्णस्व भगवान स्वयं एकल्याक वतना. आज ही तशींच आज आमकां कशें सांगचें आमगे सुदीन स्वाम्याक आमी कसो सांगचें उलोवत देव म्हण आसतना आमी उलत नासले ना गेले. इतें देव म्हळ्यार कशी आमी सांगला म्हण कसो खतावळ देव आहे. देव तो न्हय. देवान सांगला म्हण आमी आसला मात तो देव जाता. स्वाम्यान सांगिल्लें आमी आयकूं का आमी जीवन अनुश्ठान कर का त्या खातीर देव त्या खातीर तांकां देव म्हणालें. तांगेले एकी आश आशिल्ली आमगेले हर घर कडे बायल मनशान तुळशी उदक घाल का दादलो मनशान संध्यावंदन कर का हे दोन्ही ना. आनी कसो प्रेजन सांगू न्हू आनी फुडें कर का म्हणटात तेवळ स्वाम्यान सांगची करा 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 म्हण. आमकां तुळशी उदक घालूंक वेळ ना. कितलो स्तोत्र मेळना स्तोत्र सांगता आमकां चोकीसम म्हूण हांव सांगना. आमकां आमगेले एक संप्रदाय आसा आमी ते सांगता. भागवत आयकून प्रेजन ना भागवत करून प्रेजन ना भागवत आसूनय प्रेजन ना. भागवत धर्म आमगेलो भगवत हा धर्म देवाल विशय धर्म आमगेलो. आमगेलो पुरा देवाक अटॅच ते आमी मना व्हरका एका वेळ जायना. क्षणोक्षणी हे आयुष्य सरता जल्लारी मानव देवा विसरता. आयुष्य सरता व्हरता आमगेलें 90 वर्स 100 वर्स आमी कल्पना करना ती. आतां कोणी मेल म्हण जाल्यार रे निमगुचें कशें निमगिता ती कितलें वर्स म्हण 82 90 दीस रे म्हण आवडना म्हण हाका बेजार ना. पोसूच कोण की हांव आवडना म्हण अरे तो जल्म मरका म्हण स्वय तेंचे 52 सांगच्या मरून नजेसील मारे म्हण तागेलो उपद्रव कसो तो भक्त आसा ताण मरून नजेसील वांचो का म्हण आमी सांगच्यो ಕಾಲನ ದೂತರು ಕಾಲಿಗೆ ಬಿದ್ದರೆ ನಾಳೆಗೆ ನಿಲುವರೆ ನೋಡೋ ಪಳ್ರೆ ಏಮ ನಿನ್ಗೇನು ಪಾಯ್ದರ್ಲ ರೀ ತಂಗಲ್ಲಿ ದೂತಾಕ ಆರ್ಡ್ರ್ ದೆ
आपणवर चेंज ಈಗ माडेलो राम ध्यानवा अत्त करतो राम ध्यान सोणू का फाय म्हणू का ಹುಡುಗಾಸ್ ಕೆಲ ತೀ ಭಜನ್ ಮುಣ್ಗ ರಾಮ ರಾಮ ಎನ್ನಿರೋ ಭಾಗವತ್ ಅಂತು ತುಂಬಿದ ಪಟ್ಟಣ 9 ಬಾಗಿಲು ಸಂಭ್ರಮದ ಅರಸುಗಳು 5 ಮಂದಿ ದಿ ಭಜನ್ ಕಣ್ಬಳಯ ಭಾಗವತ್ತೆ ಹೇ ಶರೀರ ಅಕ್ಕ ನವದ್ವಾರ ಅಂತು ಪಂಚಭೂತ ಪಂಚೇಂದ್ರಿಯ ಪೂರಾ ಪಂಚ दाखोवन सोणा आत्ता 5 बोट आलोचन कर दवरून घे म्हण घे आम्ही शिवस्य हांव ते कसं म्हणगत ना इत्यांग गोष्ट शस आलोचन कर का आज मस्त सगळं मुद्रे विशयांत बरं सांगता असं ते देवान ऑलरेडी आमकां दिला कोरच्याक अनुकूल दिला आमी करताना तुका आमकां ते नवे दिसता कोर का कुरुभुंक्ष कर्म निजं नियतं हरिपाद विनम्रदिया सततं मध्वाचार्य सुलभ सांगता हरिरेव परो हरिरेव गुरु हरिरेव जगत पितृमात्र गतिः न ततोऽस्य परं जगदीड्यतमं परमात्परतः पुरुषोत्तमतः तदलं बहुलोकविचिन्तनया प्रवणं कुरु मानसमीशपदे पुर्रे तदलं पुरा संसारिक विषय उल्लोन यो देवा तुम्ही व्यर्थ करची पडलेला भारी दुःख दिस म्हाका तदलम पुरो बहु लोक विचिंतनय लोकांची खबर सर्च म्हणना कितले पेपर कितले न्यूज चॅनल्स कितले पुरापटी प्रवणं करू मानस मीशपदे तुगेल मन देवाल चरणान लाय पुरो हे संसार दुःखालयम अशाश्वतम हे दुःखाचे घर हे शाश्वत नाही कितलं आमकां सांगलें जाला रिची मम माया दुरत्यया देव सांगता मिगेल मायस देवान एक माय सोण सोडल्या गॅसची कितले ऐकूया तुम्ही 1 महिने 1 वर्ष भागवत करचे 2 दिसान उपास निमगचे मामा कशी तुम्ही 2 घंटे बसून पुरो सांगता बाय बट मामा घरकड गेल्या बायल्या हांव सांगितलं ऐकू का न्हू बायलें सांगितलं हांव ऐकू का हांव सांगितलं बायलें ऐकू का साध्य स्वय सुलभ न्हू हरी सुलभ होता कष्ट तशी परीक्षित म्हणून सांगितली तें एक नांव दवरच्याक एक करता तसो भागवत तें सांगता असो परीक्षित म्हणून ताका नांव आयलें जालें काणी मुखार वता पंचपांडव स्वर्गा वता ती कृष्ण सुदामा वता तागेले वैकुंठाक वता अशी मागीर पांडवांक कसली शक्ती ना म्हूण जाता देवनाशी कसलें ना देवा विण कांय नाय देवस्वाय पुरास सगळे महाभारत दाखय तशी कृष्णा सोण घेवन अर्जुन खंय गेल्लो सोलवल तो बब्र वानगळ करता कांय ना तो म्हूण अशी तुगे ल्हाणा बरें वता कान म्हूण गतना हाका पूत म्हूण गतना कसले काणी हो कसले दाखयलेली कृष्णाचेर भक्ती तशी आसूं का कोणी आसता न मे द्वेषोसी न प्रियः गीतान देवा सांगता म्हाका द्वेषाचे कोणे ना प्रितीचे कोणे ना ये भजंती तूं माम भक्त्या मयि ते तेषु चाप्यम कोण मिंगेल्या कशी येता हांव तशें सांगलें आसा म्हणटा एक वाक्य न्हय देवाक केन्ना पुरो पुरो देवा निवेद्या कांय नाका 1 ग्लासान ते दूद दिला पुरो देवा 10 लिटर दूद कर करा आमी पिताय देवो भावेन विद्यते भावाच्या भुकेला भक्तीच्या सहेला अभंग काढा खंयची काढा हें जी सांगिल्लें भावन दवर का म्हूण तशी भाव म्हण लक्षर सुरवे भागवत भावान जेव भावानेन आयको का तुमी एक सिरियल पळयता म्हणलें क्या तंतूल ते हिरो की आनीक हिरोइन की आमी जातात चलये चेडूं बरो हिरोइन जेवचे नायकी चल्या चेडूं बरो नायक जातात तांत एकलोची पळयताल पुरा जन हिरोस आनी हिरोइन्स ते पळयताना तांत ज्या ज्याला पळया ते हिरोक मारतात 4 जन कितलीं जन रडतात असो ती ताका 2 पेट मारू जायना म्हण गे शूटिंग जावन जालां तें नेक्स्ट सिनान ಸ್ವಲ್ಪ वेळ नंतर हिरो तांकां मारता खुर्ची रब्बून क्लॅप्स मारतात मारता का म्हण गे दोनी पिशे तांकां दुड्ड मेळचे आमकां काय जाणा आमी दुड्ड करचें पळोवचें या देवी सर्वभूतेषु भ्रांती रूपेण संस्थिता लोकांन पिशी भर दवरला हुच्ची हिडी दवर मागीर पिशी लागो का काय हे पुरा पळोवन पुरंदर संभाजीन केलेले AC बसून बरयलें नाही
हुच्ची हिडियतो नಮಗೆ आमका पिशे हे सांगेल्या का एकल्यान सांगलें तुमकां पिशेंजी म्हण वय म्हणतो आमकां पिशे खंयचे ವಾಸುದೇವನೆಂಬ ನಾಮದ ಹುಚ್ಚು ಹಿಡಿಯಿತು ನಮಗೆ ವಾಸುದೇವ ನಾಮ ಪಿಶೆ ತುಮ್ಕ ಗರದಾರ ಬಾಯಲ ಜರಡು ವಾಸಿ ಹಾಜಿ ಪಿಶೆ ಅಂತ ಸೂಕನಾ ಅಂತ ಸೂಕಸ್ ಏನು ಸುಖವೋ ರಂಗ ಎಂತ ಸುಖವೋ खंयची सूख म्हणा ती भजन म्हणचे सिले ते पोरणे भजन बिट्ट ಅಥವಾ ನವೀಚ್ ನವು ಭಜನ್ ಕಸ कोणा ಗೊತ್ತು ವಾಸೋ ತಂಗेल ಭಾವನ ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿ ಲಜ್ಜೆ ಬಿಟ್ಟು ಹರಿನಾಮ त्यातून सांगता म्हणा आम्ही कितलं होणार सांगता ती गर्जनम राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे गर्जनम भर्जनम भोबीजानाम अर्जनम सुगतम बदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम राम 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 म्हणजे भावगल गर्जन कर का भित्तन बाहेर होत राम नाम म्हणल वेळाक रा म्हणताना तोंडांतर पाप पर बाहेर होता म म्हणता लॉक अपास गुण येता गे ते पाप तावळ तोंड दंपेल वडा ते भितर येना तें तुका रामनाम म्हणा रामनाम उच्चारा जन्माचे सार्थक करा अशी प्रत्येक देवाला नाव सांगा नामस्मरण सांगा भागवतात अंतिम श्लोक कसले नाम संकीर्तनम यस्य परमात्मा नाम संकीर्तन केलं म्हणल्यार सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनम देवा नमस्कार केला दुःख दूर जाता नमस्कार घाला केशवाय नमः नारायणाय नमः बायल मनशांनी मंडी उरून नमस्कार घालका आमगे संप्रदाय दादलो मनशांनी दंडवत नमस्कार घालका आरोग्य उठ्ठाच्या ज्या ज्याला घालका म्हणलं नाही हांवें तांगेल परिस्थिती पडून जाल्यार घालका नमस्कार देवा येत्राक हांगा करयलें प्रॅक्टिकल स्वामी सूत सांग नमस्कार घाला म्हणे 8 नमस्कार घाला म्हणे ते गरकट दिवस करूं येता नाका देवसाना आयदल करूं येता मत्स्याय नमः कूर्माय नमः देवा आतां करूं येता अनुष्ठान करचें तें त्या खातीर मंदिर देवाला आराधन उपासन करचें खातीर एक क्षेत्र गरकड उद्धट नमस्कार घालूं जायना अशें गेल्यार फिटचे तशें गेल्यार क्वाटराचे अशें गेल्यार करची नीट खंय घालचे नमस्कार हांगा घाला कोण हाडटाले येता कांय ना अशी साधन करता तसले परिक्षिताक रक्षण जालें पांडवपुरा चमकले सगळें जालें स्वर्गारोहण परीक्षिता राज्यभार जाता असं एक दिवस रथार बसून घेवन परीक्षित वतास रायान एसी बशी नाही प्रजे कसं करता प्रजेक कसं सूख असं प्रजेक कसं दुःख असं प्रजेक कसं केलं जाता उपद्रव नाही ಉಪಕಾರವಿಷಯ ಪುಡ್ಸಕರು ಕಾಣಿಂದ ಎತ್ತಸಿಲ್ಲ ಸಾಲು ಮರ ನೆಟ್ಟಿಸಿದರು, ಕೆರೆಗಳನ್ನು ಮಾಡಿ ತೋಡಿಸಿದರು, ಬಾವಿಯನ್ನು ಮಾಡಿಸಿದರು. ಕಳೆಯಿಲ್ಲ ಮುಣಗೇನು ಅತ್ತ ಉದ್ದಾಗನ ದೊಳೆ ಮಾತ್ರ ಉದ್ದಾತ उद्दाना असं लवस आयले वापास कसं की देवान भागवत केलेलं पुण्यान की भारतान तूं गव्हर्मेंटा बुद्ध दिल्या तळ्यानी न्ही पुरचाना तळ्यानी मेंटेन करका म्हण सगळ्याक चांग बुद्ध येयल्या हटना अशी परीक्षेतान भोंवताना एक गाय आनी एक बैल. बैल हा तिनी पायस, गायला गिरबून रडता, दोळा उद्दायत प्राणी रडतात. पुढे गायने पोसूच असेल गरकड हटे वचंग दिवस गाय की का पडका गवा गंडो ये कंडो येणे गाले आमगे रुटीन टायम टेबलान गाय ते गळ्याले अशी करचेच पळय करपूच म्हणचे ताका त्यामुळे गाय अशी गळ वयर करून दिता ठीक ते गळ परसुका म्हणून मध्वाचार्य दिनचर्य सांगता गवाम गंडो येणे काले गोविंद मनसा स्मरेत. सकाळी उठायचं एक एक काम करता एक एक देवा नाव सांगू का प्रातर नारायण सुरता हांगे बोर्ड घाला मू ऑफिसाला कस पळय कसं करताना कोणा ओळख कसं आम्ही त्या वाजवत ना म्हटलं आम्ही वाजवचे GSP प्रोग्राम ओनली वैल बोर्ड पळयला ना प्रॅक्टिकल अला बरं तेन तें प्रातर नारायण सर्चा तुलसी कृष्ण वंदनम औषधे चिंतयेत विष्णुम वखात घेताना विष्णवेन मा विष्णवेन मा विष्णवेन मा म्हणा सुलभ ताका टॅक्स ना GST ना आनी कसं ना फ्री इत्या म्हणते सुलभ नो हरी सुलभ तो अशी परीक्षेतान वताना गाय रडता असं बैला पळयलें 3 बायान एकलो काळो मनीस मारता असं ते बैला गेलो. आतां बरो बोर्डा बरोवन घालचें ಪ್ರಾಣಿಗಳ ದಯೆ ಇರಲಿ ಇರಲಿ ನಮಗೇನು ಅಡ್ಡಿ ಇಲ್ಲ ನಮಗಿಲ್ಲ अशी ನಿಮಗೇನ ಬೈರ ते बैलाक ऑलरेडी 3 पाय ना समोर पूजा ना तो मारता असा
तिगे तागले म्हण दिसती गाय ती रडता असं 2 दिवसांना होतं कोण तू धरल ताका पांय पड कोण तो काळो ताण निमगेल गायले उलयत असेल पुढे आता आमी उलयता ते गाय असेल घरकडे सूण असेल घरकडे आता गायतल्या सुण्याला उलोवचें आसा गायतल्या उलोवचें वाडा माजराला उलोवचें आसा माजर आनी माय मात्र घरकडे आसा ताण उलोवचें आमची गेल्या ना ताका मियाव मियाव म्हणटा हांव येवचें म्हणटा बैस म्हणटा तें बस तशें करून गेल आमचें गेलें माजर आमी उलयता आमचें गेलें तें मियाव म्हणटा हांव येवचें म्हणटा नाका कितें घाला पळय असो अशी केलो घरकडे पळय 10-15 माजरांनी आसात माय एकलीची ती पाप टायम पास येना काय लाईव्ह अशी चूक सांगेलें तांगेला आसक्ती जीव योग्यत म्हणून गेलें मध्वशास्त्र सांगता एक जिवा त्या पुरा बारीक खुशी जाता एकाकळे एक नमुनो अशी केलो जना दुसरे उपद्रव दिला ताका एक नमुनो संतोष जाता की पोट भरला म्हणजे जाता दिसा एक पण कांय पण खबर उरलें न्ही जाल्यार म्हाका एकदम ओंकू जाता कपड जाड म्हण आसा न्हू कसं नाही करू का तीन काल कपड घेतले काय 25,000 तू काय ना कसं सरता तशी नाही अगं तशी न्हू तू कसं नाही व्यर्थ चिंतना व्यर्थ पलाप बात ही बीत गयो जन्म तेरा तुगेलें जीवन उल्लोच्यान तुला कळकळ मरत रे कबीर पळोवन सांगता आसा बातो में बीत गयो जन्म तेरा व्यर्थ जालें जीवन व्यर्थ वायदल्ला जन्म व्यर्थ वायदल्ला आमगेल्या दासांनी सांगलां व्यर्थ जालें म्हणून तुगेलें जिवन तें हें पुरो उरलो बसलो मू ताजे बदलाक रामचिंतन कर नाय तें कोरका म्हण आसा मामा जाल्यार म्हाका जायना कली सोण हांगा गाय सांगता आसा हांव भूदेवी ह्यो धर्मस्वरूपी वृषभ मिगेल ब्राह्मण भुंयचेर धर्म आसला मात्र वंच्यो जाता धर्माचे सत्याचे माथ्यार घे अशें भूंय तस्सले तो मारता वचूच कली पुरुष कल्की न्ही कली आमी अर्थ अनर्थ करून घेवचे ना कल्की परमात्मान अवतार लास्टाक घेवचे आनी एक आसा बाकी कली तो काळो असो ಮತ್ತೆ ಕ್ಯಾಸ್ ಒಲ್ಲೆಲ್ಲ ಚಾಂಗ ಅವಂಗಲ್ಗಲ್ಲ ತೇದಗೊಂದು ನಾವನ್ ಗೆಂಚ ಅವಂಗಲ್ಲ ನಿಗಾಲ್ಗೆ ಮತ್ತೆ ಕ್ಯಾಸ್ ಏನು ಒಳ ಹಂಗೆ ಸಗಡಿ येवका म्हणची आतां स्टाईल तशी बिट माम कॅस पोरा शिकोवन घेवन घेवन याक मग सगळे घाल घेवन ताका पळयला 3 दिवस तांबडूता दाखवत जावन घेवन आयला रे आतां स्टाईल तशी कापण घाण सोडता ते नीट कॅस ते कापण काडोवचें कसं म्हळ्यार कॅस हें जावचें कितें आतां एक स्टाईल गे आमकां मदीं करपूच आशिल्लें मस्सेना निमगेला स्वाम्याने निमगेला अशें हांगा करपेला हांगा कसं रे हें आतां स्टाईल के 300 रुपये हां जाय 50 रुपये आमगेल कापणी वय न्हू आजचे घे उड जालें गे म्हण गेल करपूच नाका म्हण आमगेल चेडवाक आम्मा नाना सांगून बिश्टान कापण काडोवची आतां तशें आतां कापण काडची निमगे आजून घरकडे काडाल निमग्या वेरा खंय गेलो कापण काडूंक कापण काडू तूं वच काय तो काडटा ना आमचे गेला आमच्या ना कप्पण काडोवचें वचचें तेका सिलीक होगदत न्हू अशें निमगेलें कोण कोण कशें आसा म्हूण पुराण सांगता तें पळोवंक हें सांगूं जाता गे हरडिके म्हणटा तुमकां गेला रे होकल कोण म्हूण तुमकां दिवं काय किमेन्यो पळयवचें की सांगता गेला आपण हाडटा होकल आपण हाडटा तें म्हणून जन्मा त्या दिवस होकल ती जाल्ली बाय मागीर तें होकल जेवचें पुताल हरडिके मुंजी दिवस थंय तें कसं नमुन्यार आसतात म्हूण कळना कित्या म्हूण कळना आसतात पाप फांती विंडेन अशें आशा नज म्हूण फस्ट पिरियड तें हरडिके वेळा तिका पांती घालून हाडची मागीर कॅस मेकर म्हूण सांगिल्लें ना आतां तशें न्ही हरडिके वेळा पांती घालले फस्ट मागीर केदानेपणे पुरसोतीर फुडें चेल्या सगळे एक उमेद असेल की मोग्गिन जडे अनेक म्हूण गेल आतां कांय नाका हातांत 1-2 मोबायल आसा म्हण जाल्यार क्रॅश लक्ष्मीन हातांत 2 कमल धरलेलो आसा असतात दुयेन कमल धार हिंदीन सुलयल्या म्हणटा 2 कमल धरतात आतांच बरो जाल्यार 2 हातांत 2 मोबायल दवरचे एकान्ना एक एकान्ना एक एकले जाय तर एकले नाका एकले जाय हें उलोवचें श्रवण मनन ध्यान माडो भागवत कसं सांगता नवविध भक्ती सांगता सुरवे कसं नाही म्हणा श्रवण ऐक श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम 9 नमुनेचे स्टेप्पार देवाला वचुका
ಮೆಟ್ಟಿಲು 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 9 ಮೆಟ್ಟಿಲು एकगोष्ट परोच का तुवे ऐकू का कसं नाही ऐकू का ನಾನಿನ್ನೊಳನ್ಯ ಬೇಡುವುದಿಲ್ಲ ರಂಗ ಭಜನ್ ಬಳೆಯ ಭಾಗವತ ಸಗಳೆ ಸಾರತೆ ಕರ್ಣ ಗೀತಗಳ ಕೇಳಲಿ ಚಕ್ಷು ಸದಾ ನಿನ್ನ ನೋಡಲಿ ಮಿಗ ಹಾತಕೆದನದಕ್ಕೆ ಪೂಜೆ ಕೋರೋ ಪಾಯಕೆದನ ತೀರ್ಥ ಪಾದ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗಲಿ ದೇವಾ ಮಕ್ಕ ಅನುಗ್ರಹ ಕರಿ ಈ ಭಜನ್ಗೆ ದಾನೆ ಮುಂಚಸಿ ನರಸಿಂಹನಾಯ್ಕ ಬೊಮ್ಮನ ಕ್ಯಾಸೆಟ್ ಕೊಂದಿಲ್ಲ ಒಳಗೆ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಈಜು ಭಜನ್ ನಾನಿನ್ನೊಳನ್ಯ ಬೇಡುವುದಿಲ್ಲ ಅತ್ತೇನ ಅವನು ಹಂಗೆ ಸಂತೋಷ ಆಯ್ಕಂದಿ ಭಜನ್ ತಾಯಿ म्हणूकाती हांव सांगलो म्हण खंयची भजन म्हणका तांचो कसं सार सुका भागवतांचो श्लोक होतो वाणी गुणानुगतने श्रवणो कथायाम देवा म्हाका तूं हें दी हांव उलयतोय तुगेल वार्ता तुगेल खबर हांव आयकतोय तुगेल खबर हांव पळयतोय तुगेल मुर्ती तुगेल संत तुगेल भक्त अशी करी मक्का म्हण तीच भजन कन्नडांत करून दिल्या सुनो भाई सादो संतांनी तें सांगलें हिंदीन खंयचेय भाशेन काडा आयका 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 म्हण तसले हांगा परिक्षितान ते कली पडोवन घेवन खूब येवन धरलें ताका मार वता म्हणटा पांयां धरून घेवन तुगेलें कुटुंब सगळें तुगेशी तुगेलो आनशी तुगेलो राज्यशी देवाल प्रिथेचें घर तुगेलें तें तुका मान काडून म्हाका राखू का जायत म्हण तूं कसल्या कशें करतास धर्म 4 पांयान आशिल्लो सत्य क्षमा दया अहिंसा हें सगळें आशिल्लें तें धर्मस्वरूपी वृषभाल चरण 3 चरण मा गेल्ला ना आतां एक चरण आसा दान कलो दानम कलियुगान दान दिवंक ताण तेवें अशें नज्ज म्हण हांव मारचें म्हणून जायना आमगेल देशांत मिगेल शासन जाताना तें करूं जायना ना तूं हांव तुका शरण आयलो तूं म्हाका सोडूनच जे म्हण जस्ट ऑप्शन आयलें कसो न्हय म्हाका तूं राबूक ಸ್ವಲ್ಪ जाग दिवका म्हण जायत तें जाल्यार जायत कसं जालें स्पॉट्स म्हणटात तें दिलें सुरवेचे एक दुड्डू दी म्हणून दुड्डवांत कलेस त्या तुका लक्ष्मी पूजा करतात दुड्डू बरो देवा पांय म्हणून दवरून पांय पडचें त्या नंतर स्त्री त्या तुका बायल मनशां स्ट्रिक्ट चड ताणें कुंकूम लावका तीळ लावका हें कर गान लावका सिंदूर लावका पुरा देवा अर्पण केलें फूल माण घेवका आतां कांकणांनी घालून घेवका नाजाल्यार कल येवं लागता आमगेल्या बॅचाच्यो म्हूण कलकी भोंवता आसा तांगेलें मेंबरशीप करता आसा तें कोणाल आतां कांकण ना तीळ ना कांदा भांगर ना गळे सगळें कसांनी घालला कापाडांनी समज जावका जाल्यार तशें ना गलीचे सगळं आमगालांनी घालना सगळं म्हूण जाल्यार रे आं येस नंबर बरोवन कयद मागीर सगळो दिवस न्हिद अशी दिसचे वाजूच नाका दिसता भजना बसता न्हीद येता इत करच रे देवा मन हे कितलेंय सांगल्यार आयकना कसं सांगल्यार आयकना भजन करता न्हीद येता उल्लोच काय जायना काय अशी परिक्षीत हा ना दोनी सान दिल्ले स्त्री म्हणलें त्या नंतर आसव आसव म्हण सगळ्यां ड्रिंक्स म्हणटात फुडें बाटली घालची म्हणून आतां पुरा बाटलीन ते दुकान बाटली घालची म्हणल्यार चूक जाता त्या दुकान आसव सूर पिवचें मांस नॉन वेज हें बी जावन जाता तरी मागीर हें कसं न्हय जूज म्हणल्यार लॉटरी कशें म्हणटा न्हय तें जावन जाता आनीक एक स्थान जावका म्हणटा तरी भांगर हें 5 स्थान दिलें फुडें तें वधस्थान म्हळ्यार बोकळा मारचें आनी कशें सगळें आंगड आशिल्लो गांवचे भायर आशिल्लें आनी कशें वायन शॉप म्हूण सगळें आशिल्लें तें पुरा गांवचे भायर सगळें आशिल्लें आतां जावन देवस्थान गांवचे भायर हें पुरा गांवचे भितर एक कशें करता तें व्हड तांकां पुरा मेळटा आमी केलें तो केळाडो गेला म्हूण थंय पुरा मेळटा होळे बाळे काय म्हण एक तें घेवन येता तो अशी कली वाडलो वाडून धूर असेल पुरो लागीं जालें आज आमी कलियुगांत आसत त्या दुकान आमी भांगर हाडला देवा पळय म्हणून दवरचें नवें वस्त्र हाडला देवा पळय म्हणून दवरचें हरडीक करून घेतलं म्हणटा तीक देवा प्रसादांनी लावन घेवन तीक जावं मंगळसूत्र सगळें बरोवन घेवन ती मंगळ सुखा केदारी म्हणून तिका देवत्व देवी तूं म्हूण तिका अनुग्रह हें करता दिवचें हें पुरा करून घेवन करचें हें आमगेलें संप्रदाय भागवत आमगेलें उडका आसा
आमगेल समाजांत कसल मलगडे रीत रिवाज आसा त्या पुरा बेसडान भागवत आलोचन करून पळया एक दिसाच्या आयर तशी स्थान दिल्लें परिक्षेतू बेटे वता आसा थंय वचून घेवन ताका राना मध्य वतना ताळ सुकता उद्दा जेवका म्हण ताका कडेन पळयतना एकलो ऋषी शमीक तो दाळ दंपोवन समाधी स्थितीर आसा समाधी स्थिती म्हण सांगल्यार ही निद्या मणकेची पळयतल्या निद्या मणके तो देवार चिंतन करता आसता समाधी साधन संजीवन नाम एक भजन आशिल्लें वय बाय आतां संजीव मामा नाम ना समाधी साधन कशें आशिल्लें समाधी साधन तशें तें देवाले नांव सांगता पुरा लोकांचे विसरचे देहभान विसरी देहा जळार बसता कळयना आज आमी एसी घालन फॅन घालन घेवन जळार आतां स्प्रे घालन घेवन अनेक जळोवन दवर पुरा केल्यार जळार चेक मारता ताका कोर्स ना सगळे बॉडेन तो खंय जेवका जळार पळय पळयना अशें मारतात पळया तुमी आनी खंयचें पळयना अशें तुमच्यान करूं जायना शब्दवेदी म्हण एक अस्रस रामायणा येवचें हें जळार खंय बसता म्हण पळयना अशें मारता कशें तुमी तें शब्दवेदी न्हय पळोवन मारतना जळार उपता देवान तसलें सेटींग दवरला आतां थंय वचून पडटा आतां जळार मेला अशें उद्दा ना म्हणटा हो जे समाधी स्थितीर आसा उद्दा पळय गा मामा उद्दा दे ताका ऐकयना कोवपय तागेले बिल्लो आसा न्हय धनुश्य पोट सगळें काय म्हणटा मोर देवड बरो बोड मोडचें पड केऱ्या हांव बरो आशिल्लें खंयचें हांव म्हूण कळना तो त्या बिल्लान त्या मेल्लाल म्हळ्यार सरपाचें त्या दिवडाचें सेवा म्हळ्यार मेल्लाल दिवडा काडटा न्ही तागेले गळ्या घालता आनी कोपान वता ಸ್ವಲ್ಪ वेळान तागेलो पूत आसता भागवत एक पुत्ताक अन्नाचेर कशें सुका अन्ना पुत्ताचेर कशें सुका म्हूण शिकयता तसलें ताण येवन पळयलें मिग्गेलें परमपूज्य देव अन्नाल गळ्याक मेल्लाल दिवड घाला कोण घालना की वन हू इज आज तुमकां लेटर बरयता न्हय दीस इज सर्टिफायड टू होम कन्सर्न हें कोणा जेव घेता का म्हण नांव ना तें सर्टिफिकेट खंयचें यूज करीत आमी पूण रज घेतला रे डॉक्टर सर्टिफिकेट म्हण करतलें डॉक्टर मातशा न्हू बरोत ना न्हय सुधाकर भट आय एम सर्टिफायड टू नो कोणा कळका कित्याक हाका 15 दिवस ताप आशिल्लो फट्टी सर्टिफिकेट ताका 100 रुपया दिले जालें आमकां एक सर्टिफिकेट आमी पास सांगिल्लें कोरका आशिल्लें केल्लें बट तें एक सिस्टम भागवतान तुलेंची तो शाप दिता मिगेल अन्नाल गळे कोण हें मेल्लल सर्प घाला तो आयच्यान फ्रॉम टुडे 7 दीस भितर सर्प जापून मोरो ब्राह्मणा उत्तर तें तुका सान बट मामाल पील जाल्यार नमस्कार बटो म्हणचें उज्जय किडती बट मामाल म्हणणे ब्राह्मणांक तितलो गौरव ब्राह्मण म्हळ्यार अग्नी समान स्वामी अग्नी समान यतिಗಳ ಕಂಡರೆ ಅತಿ ವಿನಯದಿರು ದೂರ ಬಂದು ಪಾಯ ಪಡ್ಕ ಉಜ್ಜದ ಹಂಗೆ त्या सगळं कसं ಗೊತ್ತು ना जाल्यार कश्ट हांगा शांत बापसूचेर मोगाचेर ताण कोणा म्हण पळय न्ही शाप दिल्लोच आनी शाप दिल्लो तो जागी गेलो वय रे बाबा कसो म्हण तूं वता पळय तुका गळ्याक मेल्लो सर्प घाला कोणी घाललो आसना आज्यान 7 दिसान तांच्या चापून मोरकाळ ताका कळलें दिव्य दृश्टीन पळयलें कोण घाललें परीक्षीत महाराज चे कसं केल्लें पुता तुवें रायाक आमी शाप दिवचे न्हय राजा प्रत्यक्ष देवता राय प्रत्यक्ष देव ताका शाप दिवचे आमी हांव दिवन गेला वापस घेवचें जायना ब्रह्मशाप म्हणटात आज्जीके आसतें तसं ताका तो उठयता सीदा उठून घेवन तो ताका ते शाप ह्या शिरपचे खातीर कसं कोरी येत म्हळ्यार आलोचना करून घेवन जायना म्हण घेवन परीक्षिता मॅसेज पावता आयच्यान 7 दिसांनी तूं सर्प चापून मरता भिना तो केदार मोरू भिवचें आज आमी भिवचे मरच्या मात्र वांच्या भियनात तो भिना कसं करूया 7 दीस भितर आपयतो फुडल्या मिटिंगा 7 दीस म्हाका 7 दिसान मरण खंय हांव कशी मोरका आमी केदार मरता ती म्हण कळ्ळा रे डिझायन युअर डेथ कोरयेत आमकां गोत्ता तूं नेवर रेडी आमी मना वचनी
आम्ही दिवस नाम करचे तिळकून घेवचे देवाला निर्माले प्रकाल रेडी अशें एवर रेडी केदारनाथ म्हण कळना यमो यमान आयलो अमकें अमकें तशें ते यमान पडून म्हणून आसा ऑर्डर आसा यमाल दूतांक यमान ऑर्डर दिला तुळशी माळ गळे अशी तुळशी माळ तुळस माळ घेवची देवाल तीर्थ प्रसाद घेवचो गान लावन घेवचे हें सगळें देवाल प्रसाद लावन घेवचो हें पुरा केलेलें नाम संकीर्तन केलेलें तुमी लागीं वचन जे तेजे तर रे भटा हा तुमी तांगेलें वचन जे म्हण त्या राम 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 म्हणा राम म्हणा राम म्हणा सगळे दिवस राम म्हणा तांणी लाग ज्ञानात उपाय ते हें भागवता स्पश्ट करता तसलें परिक्षितान आपयलें कसल्या भित्त तूं परिक्षिता आमी जाल्यार बोडोंग करून घेता सर कोण ते म्हणाल शाप दिला आपय ताका मार ताका गळे गळे राबा म्हणटा वय वय ब्रह्मशाप काडूं जायना कसं करचें कसल्या भिल्ला तूं खटवांग म्हण राय आशिल्लो स्वर्गा फुडें भुलोका दोगून रायान स्वर्गांत देवतेक युद्धा सहाय करूं वचचें आशिल्लें युद्धा वचयता म्हूण स्वर्गांत तशी वचना तशी एक वेवस्था ती तावळी ताका थंय आशिल्लें सांगलें तुका न्ही एक मुहूर्त मात्र टायम आसा तूं मरता हांव येवन जालो न्हू स्वर्गाक येचन कसलें म्हणून ना 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 अशी एंट्री ना तुका तूं भुलोका वचूं का मोरून येवं का तुवें अय्यो आतां हांव कसो करचें कांय येचन काणू का एक मुहूर्त म्हळ्यार 2 वर गंट तुका आतांच आसा वसा राम नाम उच्चारा जन्माचे सार्थक करा तान तेच पळय खटवांगराय नांव येता पळय कोण तो खटवांगरायू ते भागवता सांगता एक मुहूर्त आयुश्य आशिल्लो ताण येवन घेवन समाधी स्थिती गेलो तो मोक्षा गेलो त्या दुखून घेवन देवाला वचच्याक सुलभ न्हू देव सुलभ नाम चिंतन करा सांगचें मात्र न्हय अमृताहुनी गोड नाम तुझे देवा पळय भजन आशिल्लें मागीर आशिल्लें आतां असो तांत सांगलां एक लायन कीर्तनी बैसता निद्र लागविले भजन बशाक एक न्हीद येतगे तेंची मन माझे गुंथले विशय सुख अशी खबर उलोवन बशें रात्री 12:30 1:30 जाल्यार बॉब घालून घेवन गंमत एन्जॉय करतात वय न्हू माय तेंचे भजन हे म्हणजे एक सप्ताह एक करचें कितलो कश्ट कसो केलो कडेन राती भजन कोणी मेळना तेंची काल मेक्क दवला येत आशिल्लो इते विशय मन माझे गुंतले विशय सुख तांत मन गुंतले तांत त्या दुखून ताणें उडगास केला सांग पंढरी राया काय करुयासी हांव असल कश्टार वॉट इज द प्रॉब्लम सोल्युशन कसं पांडुरंगा सांग तशी संतान उलयलां देवाल्याक देवान तांकां अनुग्रह केलो खटवांग महाराय मोक्षा गेला तुक जायना में शुकब्रह्मा आम्यसती परीक्षिता म्हूण ताणें आलोचन करतना शुकब्रह्म येतास यम प्रभजंतमनुपेत मतेत गत्यम कोण तो शुकब्रह्म वेदव्यास मानसपुत्र ताणें येताना तळे नत्तासील बायल म्हणचो नुतं नत्तासके ताका प्रवजंतम अनुपेतम उपेत कृत्योन द्वैपायनो विरह कातराजवा म्हाका सोण वता पुता शुकब्रह्मा म्हणून दाव नायलके कोण वेदव्यास हें देवा तशें आसा म्हूण न्ही लोकांत तूं शुकब्रह्माल हॉटसपणा सांगेल आमगेले देव वेदव्यास तशें कशें न्हय आमकां ते दोशारोपण करूं शिकूनच केन्ना कसो म्हणलें मार तुमगेले देवान तशें कर म्हूण महतां चरित्रम ताका न्ही आमगेले जिवन कंपेर करूनच म्हूण आसा असो तशी वेदव्यासान धांवन येता बायल मनशां वयर नांव घालून घेतलें तो राबलो न्ही मिगेल पोतू यंग कितले 8 वर्स ताका धांवन घेता आसा तेका वता आसा तुमी नुत्तन वता आशिल्ले हांव म्हणटा रो धांवन येता तुमी हांव घालून घेतला कसो कशें जाल्लें म्हण तो कुचेरड आसा तो अवधूत म्हण ताका कसो करता डोंट नो एनीथींग बट तुका कळटा स्त्री कसो न्हय पुरुश कसो न्हय तुगेले तर आमी लज्जी पाविले म्हणाली एक देवाले तराक वस्त्रही नाशानज म्हूण आनी कर परमात्माले तरा वताना कशी वचूं का शुची समृद्ध संभार आहा चांग तीळ करून फूल माळ घेवन चांग वस्त्र घालून घेवन अनवाळे म्हळ्यार ते तशी वचूं का म्हण तशी शुकब्रह्म येताना काय ना एक कौपीन मात्र
यस्वानुभवमखिल श्रुती सारमेकम सगळे वेद वेदांताचे सार स्वानुभव ताण अनुभव केला. अध्यात्म द्वीप मती तितीशु तदाम तमोंदम. अध्यात्म म्हणले एक द्वीप ದಂಟುಚಾಕ जावका जललेक चांग लोकाक ಕಳ್ಕಾದಗುನ್ ಬಾಯರ್ ವಚ್ಚಾಕ ತಮಸ್ಸಾದಗು ಬಾಯರ್ ವಚ್ಚಕತೀರ ನರಕಾದಗು ಬಾಯರ್ ವಚ್ಚಕತೀರ ಸಂಸಾರಿಣಾಂ ಹೇ ಸಂಸಾರ ಅಂದ ಎತ್ತಾವತ್ತಾಸಿಲೆ संसारी मला येऊची वच्ची हे नाही घरदार असेल एक संसार नाही म्हणजे संसारती येतावत्ता सुद्धा तशी तसा करुणया पुराण गुह्यम मोगान हे पुराण सांगलें तम व्याससूनुमुपयामी गुरुमुनीनाम. ते व्यासपुत्राक आपण नमस्कार करता. भागवता मात्र श्लोकाल एक श्लोकश तस्सले शुकब्रह्माक पांय पडच्याक आमकां नित्य पांय पडच्याक कोरनिलें कोणे आमगेल स्वाम्यान वर्डांत वेदव्यास आनी शिवकसील एक मंदिर क्विझका राजा जाला एकच वेदव्यासाल पांय मुळांत शुकब्रह्म. तस्सले शुकाचारेण श्री भागवत पाठेन शुकाचारेण पूजितम. सगळो दिवस भागवत वाचिता आसतो कसं नसन तूं भागवता कसं नस म्हणून सगळं दिवस काम पितात कसं नसन तूं कांय जायना पिना जाल्यार पिना जाल्यार कांय जायनाका पिनी जाल्यार ह्या कसं न करूं जायना. आजी व्हेरी बॅड डे म्हाका काप मेळ्ळी सकाळी टेंडन्सी तशींची तांत तें तस्सर भागवत अर्थ कोण घेता वतना वाजेन तितलो वाजेन दिसता देव आयला म्हण दिसता. सुलभ भाषा संस्कृत वय केलो कठीण शब्द ग्रंथ आसा भागवतान सुलभ शब्द मागीर अर्थ कोण घेता गेल म्हणजे आमगेल पुरा कुलदेवाल काण भागवतान पळया मालसनारायण काण खंय सांगा देव दामोदराल काण खंय सांगा मंगेशाल काण खंय सांगा महालक्ष्मील काण खंय अशें काय म्हणून सांगू बरो ते पुरा देवाल काणांत न्हू येता त्याक भागवत कोणालें तुमी हरद्यार मान सांगेता नम्दू भागवता ನಮ್ಮ ದೇವರು ಬರ್ದದ್ದು ವೇದವ್ಯಾಸ ಬರಲ್ಲ ವೇನಮ್ಮ ವೇದವ್ಯಾಸ ಕೊಡಲ್ಲ ದೇವ್ ವರ್ಡಾಂತು ಪ್ರಧಾನ ದೇವ್ ವೇದವ್ಯಾಸ ಕೊಡ ಆಮ್ಗೆ ಮಾತ್ರ आमगे स्वामी मात्र वेदव्यास प्रधान देव बाकीचे बरोबर उपदेव गंगे मूल्य आसता चड भागवत कोणालें मेळ्ळाल सांगता न्हू आमगेल ते म्हणून हें आमगे वेदव्यासो आमगेलो मागीर वेद पुराण पुरो आमगेलें जाल्लो नांव कोट्टद्द निमगे नांव सारस्वत हें सारस्वत म्हणत तें आमकां आमगेलो हॉटेल्स म्हण गोतना एक सिंहा पिल चुकून घेवन कोल्ल्या मध्य येवन रपिल कोल्लो म्हळ्यार कळवय थंय येवन रपलें फटींग म्हळ्यार फटींग तें आसलें फट्टी म्हळ्यार मारची हें प्राणी म्हळ्यार कोल्लो बरें बुद्दोंत जॉक ऑफ नन म्हणटात थंय येवन उट्टो आशिल्लें एक दिवस सिंहाक आमकां समजा आमकां जालें फ्रेश गावताण येताना तांगेल ओट्टू कोल्ल्यार ओट्टू सिंहा पिलस ताका सिंह म्हण विसरून घेवन सिंहा म्हण गर्जन घाल समेत कळना कोल्ल्या म्हण कितें करता आसा सिंहान पळयलें आमची गेलो रुपान गुणान पुरा जाल्यार हांगे प्रवर्तन आसता मारी हे कोल्ल्यान केलें म्हण गो म्हणटा आसा कसो हळशीक आमची गेल्यार अवस्था पळया सिंहा पिला न्हय सिंहा आयलें तें पिल्ला धरलें गळ्याला धरलें हाण घेवन बांदलें वयर धरलें बांदलें वयर धरतना उदकान दिसास पळय म्हळ्यार कसान पळोवचें म्हाका पळय हांव दिसास वे वय म्हळ्यार तूं दिसास वे वय म्हाका न्ही तूं केक कलस वे थोडो हे कलर कशी जशी पुरो हय वा वय तूं कोण कोल्ल न्हय तूं सिंह घाली पोवप म्हळो सिंहा गर्जन करेल तरी करेन जालें त्या नंतर तो आपोवन व्हेलें तशी आमगेल्या स्वाम्यान धंदे येवचें आमगेलें स्वदर्शन करचें तुमी बरा ब्राह्मण संदिनी करा नामनी करा म्हूण सांगचें 3 दिवस मात्र असेल गोपचंदान बरो सरलें तीळ अंगार केलो सगळें केलें 4 दीस तीळ ना अंगार ना जानू ना मम्मा आमी उपास कोल्लें सिंह म्हळ्यार तें काणी ती बद्दल जाल्यार सगळें अशी हांगा परीक्षीत जालें ते खट्वांग महारायाल म्हण केची ಪುರಾರಶ್ವರ್ಯ ಸಂಗನೇನು 7 ದಿನೆಯ ಕಥೆಯ ಕೇಳಿ ಸೇರಿರೋ ವೈಕುಂಠಕ್ಕೆ ವೈಕುಂಠ ಅವಚ್ಚೇದು परमात्मान चिंतन करूया रात दिवस रात्रंदिन करूया म्हूण सांगून सप्ताह भजन सुरू केलें
भागवत सुरू केलं. शुकब्रह्मान सांगले साक्षात कोण तो शुकब्रह्म खंय राबना तो खंय एक राबता जाला तांचेम कोण तांचेर बरं तू करतात माती काण उडयतात हातावर मारतात ताका देह प्रज्ञा ना वता सा चेडू तो कोण म्हणत तस्सल चेडूवान चूक करतना उलयतालो सुका आतां चेडूवां उलोवचें ना चेडूवां बिश्टोवचें ना फुडें सगळ्या कोण कोण मारला मारचे कडेन मात्र कळलं कान तिरपूच आशिल्लो वयरा बश्यो जाय न्हू तुका म्हूण आतां पळय चेडूवां भिवून बरो मालगड आसत मार बट माम चेडूवाला उलोवचें ना अरेस्ट करता ती काला येतच वयना हांगा शिकोवचें कोणा न्ही शुकब्रह्मान तितले सहन करून कार्य घेवन ताणें राबचें आसता री गोदोहन कालम एक गायची दूध काड तितले वेळ एक गायची दार काडू कितले वेळ जावं का गाय सर कळटा हा चेडूवान निमगे वयरा दूध खंय मेळटा म्हाका गोतना बट मग तुमगे ते दूध हाडात तुवें मी गेला मग दिवस दूध काडता बट माम हां हय गाय आसा न्हय पा पीट जा तुका शिपा गेल काडचें एक पॅकेट काड दूध आमकां थंय मेळचें तांकां गाय दूध दिता म्हूण गोतना न्ही आतां गोशाला न्ही जाल्यार कोण दाखय येता जाल्यार सांगील अशी शुकब्रह्माक शुकब्रह्मान अनुग्रह केले भागवत सुरू जालें सगळें जावन घेवन एक एक आख्यान सगळें जाता विदुरान तीर्थयात्रे गेल्ले काणी येता अर्जुनान वचून तोंड सोलून घेवन सगळें जावन घेवन तांगेले कौरव तांकां येता शिंजी एक विशेष देवालय घर ते म्हण देवाल कुटुंब जलानीची महात्माक अतिक्रम केलेले निमित्त मेळ्ळेले शाप निवारण करूं जायना देवाल इच्छा तशें जावन येदोकूर नाश जाते हे पुराचे विशय सांगून घेवन शुकब्रह्म भागवत सांगता मस्त चरित्र पुराण लक्षण एक पुराण म्हळ्यार कसन जावं का सर्गश्च प्रतिसर्गश्च वंश मन्वंतराणीच सृष्टी प्रतिसर्ग उपसृष्टी हे पोरं सांगू का आतां कसं काही प्रलय म्हणून सांगलें मध्ये 2020 तो जोर असेल आम्ही खंय गेला रिची बट मग 2000 प्रलय जात काही ना म्हण एक काम करा प्रलय जल्ला री तुम्ही कोणी आसाना तावे आसाना तुमगे लांवार असेल पुरा असे मिगे लांवार करा 2000 प्रलय जाय जाल्यार तुमकां जाय अकस्मात जावन तुम्ही मात्र गेले जाल्यार म्हाका फुडें मेळटा न्हू कोण की पाप गेले प्रलय रे तशी सुलभ यार जायना प्रलय जाऊ का एक कालस भागवतास लास्ट 12 सेकंदा येता 20 परमायु नृणा 20 वर्ष परमायुष मॅक्झिमम आता बळा 80-90 जाला होईवा म्हणटा म्हणा तशी 20 जाला म्हणतात 20 वर्सां तो आज्य जाता अशी आयुष्याचे क्षीणत्व येवन घेवन कलियुग अंती जावचें त्या वेळाक आतां चेडू नाका नाका म्हणटा न्हय मागीर मुखारसून वताना चोर जाला जाताना 2-3 जाल्यार कसं करता कातून उडयता कांय करूंक जायना देवान दिवच्या सूर केला मस्त कडेन पळयला ट्विन्स बट माम म्हूण 2 चेडूं जातानाची कसं करता का अशी देवान कंट्रोल करचें प्रजा नियंत्रण आमगेलें आतां तशी जावन घेवन चेडूं मस्त येतात खावच्या जेवच्या ना जाता असो सगळो वस्त येता हें प्रलयात सांपल मात्र उदक ना एक सोल दिवस पावस ना हें परत अशी जाता म्हूण भागवता वाजेला कळटा त्या वेळाक कशें शपुरो 100 वर्स पावस येना 100 वर्स पावस मात्र येता त्या वेळाक मातये उंडो उदकान तिंबेला कशी जाता तशी जी भूंय गरगत प्रलय ते उदकान मेळटा अशी प्रलय कशी जाता तशी सृश्टी कशी जाता उदक आशिल्लें तंत एक मोठोशी आयलो तें ताजितले 2 जाले तंत एक पिंपळा पान तंत एक देव आशिल्ले एक बाल मुकुंद आशिल्लो अशी जावन तागेल केलें पोट्टांत आशिल्लें म्हूण जो जो श्री कृष्णा परमानंदा ती भजन चंदी पळया आल देलय मेले मलगीद शिशुवे अयवा आला पान्ना निदल देव केदान ते प्रलयान तूं आतां कसं जाता रात्री म्हळ्यार प्रलय जाता पुरो खंय वता ब्रह्मांड भांडो तरी पुरा ताका पोट्टा वता तें भागवता सांगू चरित्र देवाल भितर पुरा ब्रह्मांड आसा एक न्हय आमगे सांगच एक 100 by 100 आचकी 1000 by 1000 आचकी जागा चिंतना ब्रह्मांड पालक तो त्या देखून तातवळ सावधान कसो अखिलांड कोटी ब्रह्मांड नायका एक ब्रह्मांड न्हय कितकी कोटी ब्रह्मांड आसा तांती एक म्हणल्यार मेसेज मेडिटेशन म्हूण शिकयतात
शिकलें की नाकी शिकची सांग गायत्री मंत्रान म्हणटा तें कोन हें कोरका तांदो चुका तावळ आमी कांय न्हय म्हण जातात नथींग अशी हांगा शुकब्रह्माक भागवत सांगचे एक आख्यान सगळें जावन 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 कपिलावतार जाता देवहूती पारायणा प्रकार मनुकर्दम संवादचे काल जाता आज भरतोपाख्यान प्रारंभ जाता पंचमस्कंद आमकां तितलें सांगूच जायना तशी हांगा मनुकर्दम जावन घेवन ताका मस्त चेले चेडू सगळें जावन घेवन मागीर मनुकर्दमाल ಹೊರಡಿಗೆ ಬಾರಿ ಚಂದಿ ಈಗ ದೇವಹೂತಿಲಿ ಕರ್ದಮೇನ ಪ್ರಜಾಭೂತಾಮಯ ಸಂಭವ ಕರ್ದಮ ಕರ್ದಮ ಋಷಿ ದೇವಹೂತಿ ಹೊರಡಿ जावन घेवन ओपून घेता ती जावन घेवन ताका आश्रम येता तणाची मुळये माड सगळं ही राणी म्हळ्यार रायल दुव तिका तें पळयतना या आनी हांव कशें रावचें कशें जायचें अशें तिगेलें मन आतां येयलें ताका कळटा मन स्टेडी करचें तिगेलें मनांत हाका कळ्ळें की येद रायक तळ आसता तिगेले चार जाण आश्रमांत ते बायल मनशां आसतात तांकां सांगता हिकोवन तांचो एक स्नान करून हाडा ते तळ्यान स्नान करून व्हरतात ती तांत बुड्डोन अवगाहन स्नान म्हणचे ताका तळ्यान बुड्डून नावका म्हणून श्रेष्ठ तें न्हंयेन तूं तळ्यान तूं त्या नंतर बांयतलें की त्या नंतर नाणयेंत भाणांत भरलं उदक नवचें आतां भाण ना म्हण्या ताजें वयलें बाणापणाची गे पामाजेने मांडल्यार कळटा आशिल्लें आतां कसन मांडल्यार कळना इत्र म्हण नांव ताका ते ड्रम्मा कसं पण देवा कळटा न्हय वे तशी अधमाधम म्हूण सांगलां आमी नाणयेन वचें दुसरो उपाय ना आमी त्या पणान आतां गंगेल उडगास करून या ते उदका आपूण गंगे उडगास करा अशी तिणें ते तळ्या बुड्डून घेवन बुडली मात्र त्या वेळा दिव्य स्त्री अंगना म्हणटात पळोवं बायल मशीन आयली तिका परिमळा उदक अन्यक तशी अशी बरो न्हाणयलें जावन घेवन दिव्य शृंगार केलो बायल मनशां डेकोरेशन म्हण आसा चांग सौमांगल्य म्हूण छंद दैवीक चिंतन येवत जालें त्या दुकान ಭಾಗ್ಯಲಕ್ಷ್ಮಿ ಭಜನ್ ಸಂಗಿಲಿ ती ಗೆಜ್ಜೆ ಗಲ್ತಿಗೆ ನಾಗೋತ್ ನಾ ಹೆಜ್ಜೆ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆ ನಿಕ್ಕುತ್ತ ಗೆಜ್ಜೆಯ ಕಾಲ ನಾದವ ತೋರುತ ಗೆಜ್ಜೆ घालका म्हूण करकडी 2 तास म्हूण घेवन रिंग बील दवरचें बायले तास म्हूण कळची कशी ಗೆಜ್ಜೆ शब्द येता हय आतां रात आयकत गे पयल्याकली चालू सांगता म्हाका बट मॉम हांगा रात ಗೆಜ್ಜೆ शब्द आयकता कशी रे म्हण हांगा पिसास बंद गे तागेल पडा ಗೆಜ್ಜೆ शब्द आयकून ಗೆಜ್ಜೆ आयकत जाल्यार पिसास बंद म्हण गे कोण सांगली की आसच्या पुरो वागत ना हे गांवा जालेले जाल्यार बायल मनशान अशी कंकण कैया तिरुहूत बारे पळय बाय आतां कंकण सुका म्हूण पांया ಗೆಜ್ಜೆ सुका म्हूण भांगार घालून घेवका म्हूण कोणके खांपून व्हरता म्हूण घेवन भांगार घाली जाल्यार जायना मस्त घालूं का ती एक पुणे भांगार आंगारा सुका एक चिकित्सा ती एक ट्रिटमेंट म्हणटात अशें मस्त कडा दैवीक आध्यात्मिक भौतीक चिंतनशील एक आमगेले आचार विचार तेंची सोडलें म्हण जाल्यार मागीर कशी जाता आमी कापाटणेश कसले म्हण एकलो निमगीत की हे नवेंच म्हणट माम न्हय वे कसले ग कोणाक तूं मागीर आम्मा न्हेसता आशिल्ली माय न्हेसता हांवें न्हेसता म्हूण न्हय धागा धागा प्रपंच विणुया विठ्ठल विठ्ठल मुखी स्मरुया एक सू तशी एक तू सशी ते हांव सुता कपडान तो म्हळ्यार सुता हांव घालें तूं एक सू तशी वेविंग म्हणटात वय वय ज्या ज्याला एक सूत घडा वर ना निराकार जावन आशिल्ल्या कपडाक साकार दिवन घेवन तें एक सूत्र हाडून घेवन तें विणून गेलें वस्त्र तांत कट्टना कपड कट्टून जॉयंट केलेलें पिन्नील नेशानाची म्हणची आसा तशी आमी पंचकास घालून घेवन न्हेसता ती शाल कांदार घालता ते वे कट्टना फिट्टना स्टिच ना तशी तुगेलें चिंतन जिवनांत तूं अखंड जावन आसूं का देवा विशयांत आसूं का घर दुसरो करचें वांट करचो लढाय करची येवच्यानच जग मात ते विचार येवच नव्हतो तो येवच्यानच जग एक जावन आसूं का युनिटी स्ट्रेंथ म्हण घेवन बाब घालचें न्हय युनिटी आसूं का तुमकां स्टार्टींग कट्ट स्टिच फिट्ट आत्तां तुजी कसं एक ड्रेस तें ताका पुरा कडेन वट्ट करचें गे सगळें शिवून घेवन नुवें हांव घालें ताका मेळ्ळें कडेन बरो कटकट कटकट करचें ताका तें एक वट्ट्याक 200 रुपया जाल्यार आंग बरें पिंदून आसा हांव निमगेलें चेल्लें घालून वता पयले कडेन
मागीर ते पिन्ना म्हणून हांव म्हणलें खंय आसा तुमी म्हणाले आमी 1963 मॉडल म्हळें आत्तां तशी न्हय गे हें काय आतांचें म्हळ्यार रे म्हळें फुडें पिंदी लावूंक घाले कशीची घालचे जाल्यार आत्तां समस्या लावूंक घाले पिंदून घालचें हें स्टायल ताका कळली म्हणची असो कोणी घाल्यार बेजार करूं नाका ती म्हाका कांय दुख ना तन घालून घेवची नज्ज म्हणाल मात्र हें आमी अनम्मान मम्ममान परत सांगचें आतां हॉटलां नांव पुरा अनम्मा मम्मम्मा घरकड कोणी ना मम्मा म्हूण हॉटलां नांव आसा अनम म्हूण नांव आसा अशें आज येता बट सगळें चलता अशें हीण नांव वयर येता पुरा शृंगार जावन घेवन वयर आयल्या खुशी जाली तिका घरकड ना तितलो बंगार शृंगार कर्दम ऋषी चंद जावन घेवन बसला ऋषी सांगेलो अलंकार करून घेवन एक विमान येवन रबलां आत्तां विमान दवर कमी 8 घंटे विमान जाल्यार 3 घंटे उठा घेवन 5 घंटे पैसे घेवन थंय पावता एअरपोर्टाक तपस्स म्हळ्यार कसं न्हय ऋषीवर्य म्हळ्यार कसं न्हय कर्दम ऋषी कश्यप ऋषी कौंडिन्य ऋषी परंपरेचे आमगेल गोत्र आमगेल ऋषीवर्य कसं जालें तांणी आशिल्लें कडे विमान कामगम्यानम तांत बैसून घे 100 वर्सां तांणी मधुचंद्र केलें आज कसं नांव हर टिकेट इन्विटेशना फुडेंची टिकेट घेवन जाता काय मागीर मेळना म्हूण घे ते 3 दिवस की 8 दिवस आनी ಒಟ್ಟು गम्मत उरलेले मागीर घरकड उरलोच ना काय कसं की नाका मनी होऊन नाही हनीमून कसं की म्हणतात तांत मनी होऊन जाला मात्र हनीमून जेवचे हे नवी न्हय मधुचंद्र म्हूण घेवन कश्यप सुरवे केला ते कर्दम ऋषी 100 वर्सां तितलें एन्जॉय केला देवहूती मागीर येवन जे तरगर करता का एक चलये चिरडून जातात त्या चलये चिरडून ऋषीवर्याक अर्डेकोन दिवची तावळी एक चली चेडू जाले तो तपस्सा गेलो ओटुवाश म्हूण ना आयलो ಸ್ವಲ್ಪ दिवस राबलो हां एक चेडू जाले तो चमका तपोधना हां आतां सांगते वेरा वचनच तशी तपस्स धन तशी वचून घेवन जाता लास्ट ती सांगता म्हाका ह्या चल्या चेडू जावं का न्हू आतां ಒಂದಿರಲಿ ಎರಡೇ ಸಾವು ಚೆಲ್ಲಿ ಜಾವ ಆಮ್ಗೆ ಚೆಲ್ಲಿ ಚಲ್ಲೋ ಚೆಲ್ಲಿ म्हणून नपुंसक है कोणा गोत ಚೆಲ್ಲಿची चलोची ಚೆಲ್ಲಿ चल जाय ना ಚೆಲ್ಲಿ चल जाल्यार गर्म करूचे ना त्याच बरोबर पुढे बट मामा तशें न्ही आं जायत ओके कशी करा अष्टपुत्रा भवत्वंच आजी बट मामान आशिर्वाद चेंज कर न्ही आठ चेडून जावं का तुका म्हण ಚೆಲ್ಲಿ संस्कृत शिकली ती आमी आशिर्वाद दिता बट माम म्हणटात कसो गो तें अष्टपुत्र नाका आं कितले जावं गो तुका 1 or 2 हां जायत 1 or 2 भवेद नित्य म्हूण काय वेद मंत्र ते सांगिल्लें जाता अष्टपुत्रा म्हळ्यार नॉन स्टॉप संत जेवण म्हणून जाता का जावचे 8, 10, 12 कितले जावच्या पुरो देवालीच अष्टैश्वर्यांत एक तें अष्टैश्वर्य म्हणस तांत एक पुत्र संपत्ती आमी एक ऐश्वर्य दवरून मागशे आसत पुत्र संपत्ती ना एकलो जाल्लो तवय समना म्हणून जाल्यार कसो संपत्ती व्हरली अच्छा तें पुराण आमकां जागृत दिता ते देवहूतीक देव कपिलावतारार येता तो तशें व्हड जाता जे पुरा वेदांत उलोवचे देव तो 2 जन कपिल आसत पुराणांत एकलो सांख्य योग करता म्हण तांचो देवाल विशय उणें हे देवूच कपिल आचार्य जावन घेवन अम्माले पुरा वेदांत उलयता अम्मा हांव तुगेलो ठांग बैसना हांव तपस करूं वता कपिलाश्रम म्हणूस थळी चेडा तूं हें म्हाका सोडून गेल्यार म्हाका हांव येवं वता पुरा जन वता भित्त कशें रे तूं हें तपस कर का देवाल चिंतन करी म्हणून कपिल तिका योग पुरो सांगता अशें कर का म्हूण अध्याय आसा ते म्हाका मना वचना रे बाबा हें पुरा कसं नाही श्रुती नेती म्हणती गोविंदू रे वेद सांगता तशी नाही म्हण तूं कसन पळयता तें न्हय हें देव तें न्हय तो देव न्हय तत् न इति उपासीत उपनिशद सांगता तें न्हय म्हण तशी चिंतन करता वच केलेलो वेळार ताका एक कसं मेळटा हे जन्मांत थंय राबलो उपास नेक्स्ट जन्मा स्टार्ट त्या खातीर जन्मी आमी बहुपुण्य केले जन्मांतरां पुण्य जावका भागवत एक लाईन सांगता जन्मांतरे यदा पुण्यम तदा भागवतम लभेत कसा उलयता बट मांगडे गेले 100 भागवत मेळटा बूक मात्र मेळचें भागवत मेळना भागवतांत एक अक्षर जेवचे काम कितले वेळ गेलो तर्सले देवहूतीक कपिल महर्षी रुपार आशिल्लो देव
सांगता देवाल चिंतन करे. भजिसी बदू केलो मनुजा श्रीहरिय चरणवनू. देवाल चरण ತಗೆಲ ಆರಾಧನೆ ಕರಿ. ಗಂಗೆಯ ಉದಿಸಿದ ಪಾದ, ಕಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ಮಾಡಿದ ಪಾದ, ಸಗಲೇ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ತೊಡಾಗಲಿದ್ದರೆ ಪಾಯು ಅಸ್ಸಲು ಪಾಯುತೆ. ಸಂಚಿಂತಯೇದ್ ಭಗವತ ಶರಣಾರವಿಂದಂ ವಜ್ರಾಂಕುಶ ಧ್ವಜ ಸರೋರುಹಲಾಂಜನಾಡ್ಯಂ ಉತ್ತುಂಗ ರಕ್ತ ವಿಲಸನ್ನಕ ಚಕ್ರವಾಲ್ ಜ್ಯೋತ್ಸ್ನಾ ವಿರಾಹತ ಮಹತ್ ಹೃದಯಾಂಧಕಾರಂ. देवागेला देवस्थाना गेला खंय दुखून देवा पळो का कसं म्हणट माम कसं नाक जन क्वेश्चन आहे. देवस्थाना गेला देवा खंय दुखून पळो का म्हणा रे बाय दुखून पळो का नाही. संचिंत येत भगवत शरणारविंदम. देवा अर्धक येतात खंय दाखयतात ही शरणा दाखयता सर्वे सकल थंय दुखून पळयता वचुका. ऊरू सुपर्ण भुजयोर दिशोभमानो नाभे हृदम भुवन घोष गुहोदरसम. तशी वैरो चंगेन घेऊन देवाला हास पळो का हासम हरेरवनदा किल लोक शोक तीव्र. ते हास पळयले म्हणजे हे लोकांचं दुःख पूर दूरच काय. त्या देखून देवाल बिंब देवाल ते मूर्ती करताना हसता आशिलो. सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. कुर्टार हात दवरून घेवन देव हसता आस काय अट्टहास दे मेरे वा विठ्ठला म्हणटात ना. दोन हात कुर्टा दवरून घेवन हसता. पुरा जालें तेगेलें शंख चक्र गदा पद्म पुरा दवरून जालें खंयच्या भगवान आतां विठ्ठला स्वरूप कुर्टार हातून तुम्ही कसं करता म्हणून हांव पळयता म्हण कटी हल्ली कर विठ्ठनू पंढरी राया. कुर्टार हातून पळयता काय तुम्ही कसं करता ती म्हण हांव कसं करता. प्रमाणम भवाब्दीरिदम मामकानाम. मी गेल्या कोण येता तांकां उद्धार करता म्हूण कुर्टार हात धरला के देवा. हे भव दुःख कितें येयला कुर्टाले ते येता ताजे वयर येना हांव असो म्हूण. त्या देखून विठ्ठलाल भजन करचें. खंयचें देवस्थान आसा भजन देव कोण म्हूण सांगा पळय विठ्ठलच. खंयचें देवस्थान आसा नम पुंडलीक वरदा पांडुरंग हरी विठ्ठल. बाकी देवाला नांव सांगना ती तें श्रीनिवास वेंकटरमण गोविंद सुरय सांगना ती. भजन एक सांगचें नम पुंडलीक वरदे पांडुरंग हरी विठ्ठल. हें कसल्या म्हणालो चंगोन सांगता तुमी. हें जी सांगू काय इत्या विठ्ठल कसल्याक व्हड क्विजी हें 3 दिवस जावं सोल्युशन सांगचें. तशी कपिल महर्षी रूपार आशिल्ल्या देवान परमात्मा स्वरूप बाह्य देखून चिंतन करून वचूं. भगवत शरणारविंदम वज्र अंकुश ध्वज सरोरुह लांछनाड्यम. देवाल ते चरणारी हें चिन्ह आसा म्हूण भागवता 2-3 वेळा सांगता देवाल चरणा चिंतन. आमगेल घरकडे देवाल चरण आसा आसकी आमगेल प्रत्येक घर कडेन देवाल एक चरण आसा गोतना म्हण दिसता. वर्शीक आनी करतना एक विष्णुपाद म्हण दवरतात आस जाल्यार कान घासून पळया. त्या म्हणल्यार वर्शिका वेळा आपडा मागीर आपडून नज म्हण गेलो जनाल बोडा आसा. केलो जाल्यार निमगेतात बट माम ते विष्णुपाद दिवसा पुसूयेत की विष्णुपाद ते पुसूयेत म्हण तुमगे क्वेश्चन एन्सर तांतून वच. देवाल चरण आपळा कसो जेता कोणा ಗೊತ್ತು. तज्जरस वज्रांकुश ध्वज सरोरुहलांजनाड्यम. वज्र अंकुश ध्वज कमल पुरा आता जरस पळय चित्र ते विष्णुपाद आपूण पांय पळ. तद विष्णू परमं पदम सदा पश्यन्ति सूरयाः. देवाल पांय म्हळ्यार कशें आसता म्हूण कळका न्हय. कळका जाल्यार पळोवका न्हय. त्या खातीर कपिल महर्षी रूपार देवान देवाल चरण आस म्हूण सांगेन. तशी पांयाले दुखून नांग पोट दुखून घेवन नापी दुखून घेवन हृदय दुखून तोंड थंय तोंड चिंतन कर हसा आसोचें. खंयचेय एक देवाल तोंड हांसून आसता. इत्याक हांव आस जाल्यारय तूं रडता मरे सगळो दिवस. देवा हांस येता गे. आतां आन आसता लागी चेड रडता आसलें रे आन रडता बाय आन हांसून धरता ताका वेर हांव ना हांवें तूं रडता कसलें का नाही वे. तशी परमात्मा हांसून सांगता की हांव आस. वेंकटरमणान एक हात अशी धरला नाही वे अशी अशें बरो अभयानी वरद म्हणटा ताका. इत्या अशी धरला न्हय कसं हें बरो क्वेश्चन म्हणटा माम भागवत तें हांव कांय करूंक जायना. अभय दिता देव ज्ञानाभय मुद्राभ्यां पाणिभ्यां बरी शोभिने. अनेक हातान अशी दाखयता आस. इथे देवाल चरण मिगेल निदान यो मिगेल शरण यो अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम.
तस्मात कारुण्य भावेन रक्ष रक्ष जनार्दन म्हणून सांग येत्रा राब यो हंग यो अशी दाखवून रबला देव देवाला हात बड रे उजवा हाताक एक बडची की दीडशी दिसता ना दाव आता बोट दिसना मरे देवा तशी पडत नाही त्या पगळे म्हणाल नाही देवाल रूप रूप पाहता लोचनी सुख जाले वो साजनी वारकरी संप्रदाय भजन म्हणताना ही भजन म्हणू का म्हणस इत्याक म्हणका देवाल रूप चिंतन करी म्हण कसन जाता रूप पाहता लोचनी सुख जाले वो साजनी सुख मिळणे तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा बर नाव त्या विठ्ठल माधव म्हणा गोविंदा म्हणा ज्या वणाने करता गोविंदा गोविंदा म्हण का म्हणसा भोजन काले गोविंदा नाम स्मरण गोविंदा गोविंदा ते ऐकल्यानं म्हणते मामा तू गेल जाऊ मामा म्हणा रे तुम्ही मला कसं जाता ना त्याने म्हणते अशी अशी तसं चिंतन करूक सांगलें त्यानंतर देवभूती परमात्माले देवाला अम्म जावन आयलेल्या मागीर कसन जावं का तीक ताका तीक जावका जाल्यार अनुग्रह जाता अशी भागवतान तूं दक्षाध्वर म्हण एक जाता कैलासान तूं पार्वती शिव बसली ती ते कैलासात वचून की सगळं देवदेवते पुरा वता आसा ती सहज बायल मनशान फुडें सगळं पुरसवत आसल्या गेटला रबते आसले आतां ते रबता ती ना म्हण सांगना आतां बरो होम डिलिव्हरी दुखून भायर वचचें घेता बरो भितर ताजी तेत फुडें तशें नाशिल्लें चिके रबका गेटा लागी अशी पार्वती तिगेल घराल्या भायर रबिल्लो पुराजन वता आसा ती निमगे ना वय गो पार्वती तूं इत्ते हांगा रबल्या आनी खंय रबका हांवें न्हय या ना हांवें न्हय खंय तूं जाणा तें हां मी केला ना ते तुम्ही कसं नाही ओढ एक याग जाता आसा दक्षाध्वरा दक्ष करता आसा तुका सांगिल्लां हांवें अन्ना ते दुवे सांगिल्ल ना म्हणलें एक वीकनेस भायर लीक जालें म्हणजे कशें रबता घर चलोवच्याक एक सूत्रस हेल्ता पेलता उलयतना कसं सांगूनच म्हणस पुराचें ओपन करून सांगूनच सलसलपिशें न्हिपोवन दवरका कसं सांगूनच आयुष्यम रहस्यम मंत्रम औषधम आयुर्वित्तम आयुष्य ದುಡ್ಡು कितले ದುಡ್ಡು सोगेले गे आशा पूर ಸ್ವಲ್ಪ म्हाका ಗೊತ್ತು ना आयुर्वित्तम ग्रहच्छिद्रम घरान तो लढायो केन्ना उडगास भायर सांगूनच रहस्यम सिक्रेट्स मंत्रम कसं लॅबिला हे मंत्र सांग म्हण मंत्र म्हणा त्या नम ससार नाही त्या ताके उपदेश जाव का ताके क्रम जाव का ताके शुची जाव का मंत्रम औषध मोक्काद आजी फ्री एडवायस म्हणा वखदाचें शुगर नव्ह तुका पाय सकाळ उठांक दिवस दोन पेवा पलका म्हणटा रे खाता बस ना जाल्यार नाका MBBS केला गेलो तो डॉक्टर कोण कितें जावन आसा ताका कसं नाही कळना आमकां कळटा तूं कसले बिला मरे 10 मेथी 3 म्हयने सकाळ खा मात ते खाव ते खा सगळ्यां जात तुवें तें कोणा गो तूं फ्री एडवायस म्हणजे मेडिसन पडटा दूख म्हणून सांगलें हांवें अय्यम्मा आनी ते घेवन पडटा तूं घेवं तितलो वखद मेळटा जीर घाल लिंबी घाल आल्ले घाल सोड घाल आनी कसं सगळं घाल घे तूं एक पिवन पळय म्हूण कोर रांडितलो सदी तांदळाल गाचार हांव पिवका तेजी एके ओंक एक दोनी एक स्टार्ट मागीर येवन निमगे तो कशें आसा म्हूण समज म्हणून वाटल्यो ना जाल्यार उपास एक येता आयुर्वेद हांव सांगिल्लें न्हय आयुर्वेदम ग्रहच्छिद्रम रहस्यम मंत्रम औषधम हें परत सिक्रेट आसा का वाटतं सांगूनच म्हण केद्दान सांगलां हें आमगेल्या मात्र सुन गांडी विचारना एक जाता अशी असन सगळं सूत्र एग्जाम्पल्स आमकां पुराण सांगता पार्वती निपयलें पळय गो त्या वेळार तिगेलें नांव दाक्षायण म्हूण गे दाक्षू तूं या ना हांवें न्हय ना हांगेले जप न्ही न्ही पुरा जप गेले तुमकां गोत ना एक 10,000 रामनाम म्हणून आसता न्ही वय तितलो अनुष्ठान हांवें तेन्ना काड जटा जूट पळय तांकां पुरसोदी ना सेव करून घेवत ना कसं वळून घेवत ना कांय ना भस्म उटी रुंड माळ कितले वेळ सांगलो नाका तें रुंड माळ म्हूण म्हाका कळशी करता म्हळ्यार तुका कळशी केला आवडटा हांव अशींची म्हूण तो चेंज जायना पळया वय वय मेळना हसी चर्म घालून घेता गजे चर्मा बरें धरणे अस्सल मिगेल बाम म्हणून तांणी तयार जाता मेळ जाता तुमी मुखार या म्हळें हो पयलीं का भितर गेले पुरो पुरो रबाया हल्ला ना यो जोर जालें वॉल्यूम चढता वता अशी ना घरकಡೆ जावचें पुरा जनां घरकಡೆ दितलें वॉल्यूम 1 2 3 जावन आयकना हांवें पुरो जप तुमगेलो जप गोर गोर केलो कसो म्हणना
कसं गो तुगेलं बॉब कसं अन्ना ते याग काय तुमकां सांगील जेव्हा उडका आसाच की कोणी येवन तुमकां सगळो दिवस जप न्हू म्हाका सांगू विसरलें की तुमी कोण आहा न्हू कोण यज्ञ कसं जाल्ला तुका म्हाका कोणी सांगिल्ला जाता पुराजान वता आसा ती आतां कसं नाही आमी वचा हांव येना तुज्या अन्ना थंय हांव येना तूं वच मामा थंय वच्चा न्हू म्हणस बट माम नाक जन शिकोवन बोड वायट करूं का ती ಹೆಣ್ಣು ಕೊಟ್ಟ ಅತ್ತೆಯ ಮನೆಯ ಸೇರದಿರೋ ಚೆಲ್ಲಿ ದಿಲ್ಲಲ್ಗರ್ ಕಡೆ ವಚ್ಚನ ಸೇರು ಚಂದಿಕೆ ಇತ್ಯಾಕಂಬಳರಿ ಬಂದ ಮೊದಲರಿ ಬಂದಿರಿ ಕುಳ್ಳಿರಿ ಎಂಬುವರು ಐಲಲ್ಲಿ ಸುರುವೇಕ ಆಯ್ಲ ಮರ ಬಯಸು ಕಿತ್ತು ಕಾಳು ಜಲ್ಲ ತೂ ಎತ್ತು ಮುಣಕೆ ದಾಂಕಿ ಲೆಕ್ಕಿಲ್ಲ ಅಮ್ಮ ಪಟ್ಟೀಚಿ ಜಲ್ಲ त्या दिवस एक कापे नाही म्हणता हाण लागला बद्दची मुगे हेर दिवस सकाळ दूध येईन ಆಕಳು ಬರಲಿಲ್ಲ ತಾಯಂದರು ಸಕಾळ सोडल काय ಏನಿರ वचून एक पळो नेत्र कोणी ना थंगा अಮ್ಮ अशी जावन 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 घरा खंयची खंयची कामां कोण ना ताका जामे जाता तें दुखून घे मागीर ते वचना जाल्यार जाल्लो मागीर आमगे जाम्या पुरसोत येना पुरसोत नाही काम येना अशी महादेव सांगता सुरवें केलें महादेवाने हांव येना म्हणा इत्ते हांव येना म्हणलो न्हय तशें जाल्यार हांव वता बस बरें नंदी यो हांग यो इके कापोन तांकां ते खंय पडलें ती जेन्ना ते व्हरून घेवन हाडी म्हण गेम केलें थंय वचून जावन देता एकलो उलयना अम्मा आनु भयण्यो पुराजन कोणी उलयना अन्ना स्ट्रिक्ट ऑर्डर दिला चुक्कोन अकस्मात येयली म्हण जाल्यार तांकां उलोवचें न्हू जाग्रत जाय आयले 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 आम्हाला निमगेलो वय गो कसो जाला तुमकां घरकडेन आयल्यार एक उलोवचें क्रम म्हणना हांवें उलो नाका तुका अन्ना कोप आयला नुस्तें बैस आयलें कर्मा वते म्हणलें बैस हांव तशें बैसना म्हाका सांगिल्लें आमी गेले बामणा सांगिल्लां तितलें कसो गेला आमी अन्नाल्या गेले कसं ना ना हें कसं न्ही मर्याद वय असं का तुका कसं सांगचें मागीर तुका बामणा कसं सांगचें मर्याद आसो ताका अरे मर्याद तितलें वरटे कोन्न दिलें कसल्याक तुका बामणा सुरवें मर्याद दिवचें शिकय हांवें देवसभेंत एक वेळ गेल्ले वेळाक तुगेलो बामणस पडलो बसील पांयावर पांय घाल हांव कोण दक्ष प्रजापती हांव येता पुरा देव उठान रबले ब्रह्म उठान रबला हाका उठाचें संकट वय उलयलो उठयलो ना तो म्हाका ताज्या भशेन अवमान आसा वय मिगेलच्या मागीर मामा गौरव दिवचें कळना म्हणून सांगला रे तें दुखून हांव तागेलें तोंड पळयना फुडें आसये तागेलें तोंड पळयना ओहो तशी कसल्या पांयावर पांय घालून बसील गोतस की तुका ना ब्रह्मासन म्हणून यज्ञांत हांगा मस्त यज्ञ जालो दोन दिल्लो ब्रह्म न्ही जाल्ले हांगा कोणाक गोत ना कसं जाता म्हण तांणे तेकले बसकार येतात पांयावर पांय घालून बस काय म्हण आसा ऑब्झर्वर अंपायर कशें म्हणटा न्हू तुमी मॅचान तो आमगेलें तें ताण बसून पळोवक तस्सल तें दिले वेळा कोणी आयल्यार उठोवचें ना ताण तस्सल सान दिलेले वेळा तूं आयलो जाल्यार उठय न्ही तो चूक वे तें म्हाका गोत्ता येवच नाका हांगा आतां हांव कसो करता कसो जाको मर ह्यो शब्द तिणें बद्दल घेतलो ईशान्य दिकाय कुंडाचे वचून घेवन बैसून घेवन घेवन योगाग्नीन तिगेलें शरीर सोडलें शिश्याड केलें न्हय उज्जे उड्डिल्ली ती तसली शक्ती आशिल्ली ती शक्ती रोपिणी ती ना जाल्यार शक्ती ना शिव म्हणून नांव तूं ती आसा श प्लस ई इज इक्वल टू शी व शिव म्हणजे जावं काय जाल्यार ती आसूं का शिवशक्त्या युक्तो यदि भवति शक्त प्रभवितुं शिवान तूं शक्ती ना म्हणजे जाल्यार तो निशक्त जाता तें दुखून घेवन तिणें तिगेलें शरीर सोडलें बोब जाली आयल्या शिवगणा पुरा वचून महादेवा सांगलें अशें 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 जाल्लें व्हडलें खोप आयलो महादेवाक काडला आनी एक जड काडून नेला मारलें नेला मारलें पडटा एक उद्भव जाल्यार वीरभद्रा कसो कोरका महादेवा म्हण की येस खंय तो कसो कोरका म्हण सांग बस दक्षाध्वर ध्वंस करी म्हूण चमक महासैन्य पुरा वचून गे दक्षाध्वर ध्वंस ओम रब्बेलो कोण कोण कश जाण हासली ती कश कश पळयला तांक तांक तशेंच पुरा कोर घेवन घेवन पुराज देव पुरा आवा जाल्यार न्हू थंय बसली ती जाल्लें 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 दक्षाल गळ गळ त्या वेळाक विष्णू आयलो परमात्मा कॉम्प्रोमायजाक आसो अशें अशें तशें म्हणून महादेव आपण हाड तुगेलो मांव अशी तशी म्हण कसो सांगला रिजी ना भेद केलो ताणें त्या वेळाक विष्णू सर्वोत्तम ताजें जायना म्हणणें जाल्यार महादेवा कडेनची एक बोकडा गळ हाण घेवन घेवन ते दक्षा दवरतात ताका अजय म्हूण नांव आयलें तो दक्ष जिवंत जाता
महादेवाले स्पर्शान तो मे मोणी जेवण मे सरस्य मे म्हण तशी मे बोकड कशी म्हणटा तशी ते म्हणचे स्तोत्र भागवता सांगता. असल एक जावन गेली एक पण शांत वातावरण जल्ल वेळाक महाविष्णू सभे उद्देश करून सांगता. आज जल्ल हे दक्षाद्वार केदान एक इतिहास दुडगास केदानय शिवद्वेष करूनच शिवाला आराधकांनी विष्णुद्वेष करूनच. शिव राम एक शिव आणि विष्णू एक शंकर नारायण हे भावनेर आराधन करका. तो उणी नाही हांव चड नाही, हांव चड नाही तो उण नाही अशी जाव का. भजन करी महादेव तांतच पळया शिवराम भेद नाही. शिवाल नाव राम सांगता विष्णू सांगता पळय तशी रामाल नाव सगळो दिवस शिव सांगता. तांकां दोगां भेद लेखूनच तारतम्य विशय दुसरो मध्यशास्त्रांत तारतम्य आसा त्या विशय दुसरो थंय ताचें चिंतन दुसरें. जाल्यार वैयक्तीक अशें जावन घेवन शिवराम भेद करून अशी मुखारसून घेवन घेवन खंयचेय यज्ञ जाल्यार दक्षान एक ऑर्डर दिला खंयचेय यज्ञ शिवाक यज्ञ ना म्हूण तें कॅन्सल केलें ऑर्डर. आनी मुखारसून खंयच्यो होम जात जाल्यार तांतूं रुद्राक एक भाग दिवका एक आहूत दिवका. रुद्र भाग जावचे न्हय रुद्राक जावका जाल्यार आहूत दिवका हे म्हगे आज्ञा म्हणून आज्जीके खंयच्यो होम करा ती तांतूं लास्ट भट मामू एक दर्बे दवरून घेवन रुद्राय पशुपतये स्वाहा पशुपतये रुद्राय दन्न मम म्हणू का. दक्षाद्वार जाल्यार उडकास या गांधस भागवत खंय गेलें अशी काणी न्हय. अस्सलें दक्षाद्वार जावन मुखारसून घेवन दाक्षायणी मुखावेल काणी वता. पर्वतरायल दूव जावन येता पार्वती जाता मुखावेल काण सगळो स्कंद जाता अशी अशी दक्षाद्वार म्हळ्यार जावन घेवन तशींच उत्तानपाद रायो ताचे मागशेचे रायल परंपरा चक्रवर्ती परंपरा जावन घेवन ताका दोग जाण बायल सुरुची आनी सुनीती म्हण. सुनीती म्हळ्यार चांग मॉरल सुरुची म्हळ्यार चांग टेस्टी रुची म्हळ्यार टेस्ट न्हय तिका एकल्याक भारी टेस्ट तें खावका हें खावका म्हण आसा पुरो आनी एकल्या सुनीती तिका एक मॉरल सगळें अशें जावन घेवन तांकां एकले एक चेल्ले चिरडू. उत्तानपादा दोग जन बायलांक दोन चिरडू. एक दिवस आसतना उत्तानपादू सुरुची वट बसला. तो धाकलो बायल सुनीतील चाल्लो ध्रुव धांवन येता सभेर येवन घेवन अन्नाल जांगेर बसशावत. जांगेर कोण कोण बसका म्हणस मेळ्ळें जांगेर बसना न्हय बैला ट्रेनार टिकेट ना जाल्यार आमी बसकारांक घेता बट माम तें म्हाका गोतना मेळ्ळें जांगेर बसकारांक घेवची जायना. तशी बससार आनी सीट ना म्हणून 3 स जाणां बसची आसता चडाक जांगेर पाटे ती बरो बसना. ध्रुवान येवन घेवन ताका जांगेर बसना ही सुरुची काण ताका लकयता उत्तानपाद नुतनस सांगता तुवें हे जांगेर बसका जाल्यार बेगीन पोट्टा जन्म येवका. ताका कसं गोत्ता पोट्टा येवची खंय येवचें म्हूण घेवन. उत्तानपाद उतस अन्ना पळयत तो कांय उलयना. दैव संकल्प कशें आसता पळया थंय अन्नान आमकां दिसता पुरो उत्तानपाद रायो ताण नुता बैस गो तो मिगेल जाल्लो बैस ना एक जांगेर म्हूण बसकार जाल्यार री कसं जात आशिल्लें. ध्रुव ना जात आशिल्लो आमकां. ध्रुव म्हळ्यार ते तसल एक चेडू न्हय जाल्यार तसल एक योग्य तो साध्य आसा. देवाला मगुका हाडिदरे एन्नोडेयन हाडुवे देवाला मागतात आमी म्हूण भागवत दाखयता. ಬೇಡಿದರೆ ಎನ್ನೊಡೆಯನ ಬೇಡುವೆ ಒಡೆಯಗೆ ಒಡಲನ್ನು ತೋರುತ್ತಾ ಎನ್ನ ದುಃಖ ಮಿಗೆಲ್ ದುಃಖ सांगता म्हूण सांगून घे न्हू देवाला मागू का देवाला माग मिगेल पोट्टा तूं येवं का. स्फुरिदादरोश्ट हा सांत 5 वर्सां आसा पळय देवून घेवन धांवन वताना तागेले ते सान उडकास करून घे आतां चिरडून मेळटात तांकां कोप आयला रे उल्लोच जायना कोप आयला त्या वेळार तांगेले वांट पटपट येता. स्फुरिदादरोश्ट हा भागवत सांगता वांट पटपट येताची तो येता धांवन येता अम्माला येवन घेता अम्मा कसं की कामार आसा. ध्रुवा खंय गेलोलो अन्नालेक कसं जालें न्हय पांचशेन हांव अन्नाल जांगेर बसका जाल्यार तिगेलो पोट्टा येवका म्हणा वय वे अम्मा म्हणा वय रे पुता अशें पुरो तुका बसचें जायना वय न्हय म्हण न्हय देवाला सांग म्हण सांगलां तपस करका म्हण सांगलां करी म्हळें सिरियस. चमकल ध्रुव भायर आयलो ती जितली आसता ती काय गोत ना हो भायर आयलो भायर येवन चमकून येता नारद आयलो धांवन धांवन वता असो
अरे ध्रुव खंय वता तपस करच्याक कसं नाही तपस करच्याक कसं नाही मातशें शेशें जालें म्हगेलें अन्नाल जंगेर म्हाका बसका ताका म्हगेलें पांचशें सांगलां देवाल्या सांगता म्हण हांव तपस करूं वतास म्हगेलें आम्मान जायत म्हणा म्हण ते जिवाल योग्यता नारद मेळ्ळा ताका नारद आतां गुरू ताका फाटीर हात काणगे न्हू वय रे बाबा तूं कसं करता तपस म्हळ्यार कसं करता हां वय नारद मामा तुमी मेळ्ळें जाल्यार कसं करता हां गडबीड करता न्हू हांव सांगता आयक म्हूण आनी कोणी जाल्यार कसं करता रे 2 चिमट काणगेन घरकाडान सोडता रे तपस आनी हें खंय तूं सांग प्राय चड्डी घाल मनशाक कळना घरकड पयस म्हणटा दिलाय नारद तो यो म्हणलो तागेलो टो हाता बोट धरून चमकलो ಕಂದ ಧ್ರುವನು ಬಂದು ನಿಂದು ಮಧುವನದಲ್ಲಿ ಚಂದದಿಂ ತಪಗೈಯಲು ಚಂದಗೊಂದು ತಪಸ್ केलें सांगके नारदा हंग मधुवना बैस आनीक चंद करून घेवन सुरवे फल का एक ಸ್ವಲ್ಪ दिवस फल काडले तर तें सोडी मागीर कसं फूल न्ही म्हणल्यार खा फूल खाता बट माम खावचे फूल आसा म्हण आमकां गोतना न्हय खाता की ना आतां ते गोचे फ्लवर गोबी सोडला आनी खंयचे फल आमकां पूर गोतना ते खावच्याक एनर्जी असो फूल खा त्या नंतर पान खा सुकी पानां अशी खावन तूं गेले पोट्टा बुकांनी राबोवन घे मागीर उद्दा पी उद्दा मात्र पिवन जे तर मागीर ते वेळ सोड एकच ओम नमो भगवते वासुदेवाय न्हय बट माम नारदान गायत्री दिवेस इल्लो भागवत आयकल्यार हे क्वेश्चन कोणा येना आयज बायल मनशान निमगुचें कसं म्हणल्यार बट माम आमी गायत्री म्हण येत की कसं जालें तुमी गायत्री कसं जालें म्हणून का कोणा ಗೊತ್ತು ಅದು ದೊಡ್ಡ ಮಂತ್ರ ಹೇಳಿದರೆ ಎಲ್ಲ ಆಗ್ತದೆ ತುಳಸಿ ಪಾಯಿಂಬಳ ಬರೋ ಎಲ್ಲ ಆಗ್ತದೆ ತ್ಯಾಮ್ ಗೊತ್ತಾ ತುಳಸಿಲೆಲ್ಲ ಬಂದು ಸೂರ್ಯ ಪಾಯಿಂಬಳ ಬರೋ ಸತಿ ಸಾವಿತ್ರಿ ಸೂರ್ಯ ಸ್ಟಾಪ್ केलेलं बायल मनशां गेले सूर्याला पयलीं वतिणे तसल योग्य तसेला मेल बायल मनशान आज गायत्री मंत्र ललिता सहस्रनाम हे देवा परमात्मा कोण सांगलें खंयकी वच्चें कसं की आयकुचें मेळ्ळें करचें हांव निंद केलेलं न्हय आमकां आमगेलें कास आमगेलें स्वाम्यान सांगलां हांवें आमकां धर्म सांगचे आमगेलें स्वाम्या सती मेळ्ळाल बांदून घेवचें मेळ्ळाल गळ्या घाल घेवचें यो देवा आम्ही उलत तशें ना बट मनसल वेळा बेश्टे येत बाकी वेळा उरलेलं काय नाही अशी पेरेकला कोणाकी फोन आयलो अशी सांगताच गेल्या आत्मनी परमात्मा अशी तशी मागीर हांव थंय पावनी हांव हांगा सकयल आसा म्हाका बाद दिवं नका आमकां गत नाय ओडड्ड कळका करची काय ना ಎನ್ಮೂಲೆ ಸರ್ವತೀರ್ಥಾನೆ ಎನ್ಮಧ್ಯೆ ಸರ್ವದೇವತಾ ಎದಗ್ರೆ ಸರ್ವವೇದಾಶ್ಚ ತುಳಸಿ ತ್ವಾಂ ನಮಾಮಿ ಮಸಲ್ ತುಳಸಿ ಅಂಗಣ ಸದ ನೀನಿರುವ ಅಂಗಳ ಆ ಮನೆಗೆ ಮಂಗಳ ಶ್ರೀ ತುಳಸಿ ಜಯ ತುಳಸಿ ಬಾರೇನಿ ಅನವರತ खंयचे सिनेमा पद बरो भजन वैनवती अशी तसले हांगा तपस अशी करी म्हूण सांगलें ताणें दोळ दपून घेवन एकच ओम नमो भगवते वासुदेवाय गायत्री उपदेश दिवका जाल्यार अन्न न दिवका ब्राह्मण जेवका अमकें तशें क्रम आसा ताका संस्कार म्हणचे लक्ष गडले रुपये खर्च घेवन घालचे 3 जन्मवनिका 24 अक्षर गायत्री मात्र मोरेंटली 24 पूरा 3 मग्गी भागवते 3 भक्ती ज्ञान वैराग इतलेंच हे 3 म्हणाले तसले ध्रुवान रात दिवस ते पळोवन 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 नारदान सांगलां तुगेले जप जाता जाता तूं अमकें तशें जाता तुगेले दोळ दमून घे तूं ध्यान करता तूं अमकें तशें दिसता पुरा ताका डॉक्टरान मात्र घेतल्या कसं कसं जाता म्हूण सांगचें आसा चांग डॉक्टर सांगतात तुमी विचार अशें जाता म्हूण तशींच द्रवाक धैर्य दिवन घेवन घेवन मधुवनान तो तपस जाल्ले ध्रुवान परमात्मा चिंतन मूर्तिमंत चिंतन करून घेवन घेवन तो तपस करता असो तागेले तपस्सा तप म्हळ्यार उंचाणी उंच जावचें ते सगळे तपस्साचे ते कसं शक्ती आसा उंचाण आसा देवलोका पावली ताज्या भशेन वयर गेली खास देवेंद्रान म्हण ताका भंय घे स्वर्गा येता म्हण घे तपस करता चुकयता तो कसलेपणे विज्ञान घालता त्या देखून संधी करता सुरवेक अष्टदिक्पालक सुरवेंद्र पांयपोडका असकी संधी करा म्हणटा ताजे खातीर पूर्व इंद्रायण मा देवा आमी करून करूंक घे बाद दिवं नका अशें मस्तर आसा तसले सकट जाल्यार एकच सांगला ताका कोणें नारदान गुडक येता म्हणजे येता पावस येता उंसण येता नेक येता कसं जाल्यार तूं सोडून वचें ओम नमो भगवते वासुदेवाय सांग जावन 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 न्हू परमात्मा लक्ष्मी ಒಟ್ಟು बसली हिंगे बसिल्लो वेळाक झटक्कन उठयलो गरुडार बसलो आयलो सादारण गरकड सांगचें आसा बायलेले गोंय गो हांवें एक मार्केटा वचून येता म्हूण
आज खंय वता म्हणून वता न्हू सीदाची पितांबर समज घालू एक ड्रेस भायर वता न्हू शाला न्ही घालता काय सांगना ना गरडार बसतना आयलोच काय भक्तां वयर तितली भक्तांसाठी भक्तां खातीर तो कसो नाही करता आयलो हांगा येवन घेवन मधुवाना येवन घेवन देवस शुका ध्रुवाले हृदय आशिल्ले ते मूर्ती परमात्मा चिंतन अदृश्य जालें दोळ सोडयता पळयतना गरुडारोड परमात्मा आसा हा कसो करता म्हूण कळ्ळें तें हाण सांग न्ही नारदान गरुडार येता तूं पांय पड काय सांगिल्ला उठान रपलो तो देव म्हण हाका कसो करता म्हूण कळना भिल्ला म्हण कितें जालो परमात्मा सकयल येवन घेवन तागेलो घाल्ला पड शंकान शंखमुद्रा आमी मारतात वयव्याक कसल्याक ध्रुवान घाल्लाक शंकान पळल ती लक्ष्मी अम्मान पळा म्हणके चेरडा मोग केलो ध्रुव भिवन रबिलो कसो करता म्हूण कळना ते शंख लागले की ताण पांय पळोवन घेवन ध्रुवान परमात्माक सूल केली योंत प्रविश्य मम वाच भीमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधामना परमात्मा मुगेल हृदय मंदिर आसून घेवन म्हाका अनुग्रह करता देवा म्हाका दय करी म्हूण घेन परमात्मा तागेलो उलयता कसो जेवका बाबा तुका ताका गोत्ना ಏನ ಬೇಡಲಿ ನಿನ್ನ ಬಳಿಗೆ ಬಂದು ಕಸನ್ ಮಕ್ಕ ಮಣಮ್ ಗೊತ್ತಾ ದೇವಾಲೆ ನೀನಿತ್ತ ಸೌಭಾಗ್ಯ ಅಖಿಲವಾಯಿತು ನನಗೆ तू दिल्ला पूर देवा न्हय कसो जावका म्हाका म्हगेर अन्नाल जांगेर बसका तितलें वे आनी कांय ना ताका तितलें जावका देवान अर्थ करून घेतलें कसाने अन्नाल जांगेर बसका आन कोण यो न पिता च निता यो विधाता धामानि वेदभुवनानि विश्वा यो देवानां नामदायकैव तं संप्रश्नभुवनायत्यन्या जगदपिता लोकाजानम्मा देव देवाल जांगेर बसका म्हण देवान अर्थ करून घेतले वर दिलो जायत तुगेलो अन्नाल जांगेर बसता मुखार राज्यभार तूं करता त्या नंतर तुगेलें जीवन जें तरी सप्तर्षी मंडला वयरी तुका एक स्थान ध्रुव मंडल म्हणटात थंय तुका शाश्वत जावन तूं ध्रुव म्हळ्यार शाश्वत म्हण तुका स्थान आसता म्हगेलो अनुग्रह आसा म्हणून देवान ताका अनुग्रह करून घेवन तो पास गांवां येता हें जावचे फुडें नारद मॅसेज दिता अशें अशें जाल्लें देव दिसलो ताका म्हूण आमी देवा पळयल्लें ना पुत्ता डिग्री मेळिल्ली मागीर उत्थान पाद्रायो पुराय येवन ताका स्वागत करून हसीर बसकारांचे कडेन व्हरतात ಸ್ವಲ್ಪ ಕಾळ उत्तम तागेलो अण्णा राज्य करता त्या नंतर तो एक युद्धा वचून मरता त्या नंतर ध्रुव अपास ते कोण ताका मारला तांगेलो वचून युद्ध भयंकर जालें म्हणल्यार ताका देव सांगता तूं सात्वीक मनीस युद्ध न्ही करचें न्हय तूं चंद करून धर्मिश्ठ जावन राज्य करी मुखारसून ध्रुव मंडलान तुका स्थान म्हण सांगून अनुग्रह करता हे ध्रुवाक आमगे लायफांत आज्जिकय आमी एक पळोवचें क्रम आसा तुमी कोणी पळयला जाल्यार सांगा केदार म्हूण सांगा पुरो ताका जावका जाल्यार आन्सर फाय सांगा आतां कळटा जाल्यार सांगेत प्रत्येक लाके जावका म्हणस असो फायक डील नाका हरडेक जेतरी सांजे वेळा हरडेकेंत एक नियम आसा हॉकलेन उलोवचें न्ही म्हणस हॉकलेक मेळ्ळेलें नापोवचें न्ही म्हणस आसो ते परत सांगला कर दिसलें म्हळ्यार फोटोग्राफर नापडा जाल्यार आमगे हॉकले जायनात त्यान हातार हाडटा हेकाड करका तेकाड करका असो कोरा ती आमकां बेजार ना जाल्यार नज्ज तसले ती मौनार आसता सायंकालान तूं राती जाताना तिका घेवन बामणू उत्तर दिकाक बोट करून दाखयता ध्रुवारुंधती दर्शनम म्हण घे सप्तर्षी मंडल दाखयता आमगेलें जीवन हाऊ डिझायन अवर लायफ आमगेलें जीवन कशी जावका म्हणून एक कल्पना करका कशी आसूं अरुंधती म्हणके ध्रुवाल चेडून जावका हें आमगेल्या जिवनाचें एक संकल्प जावं वसिश्ठस्याप्यरुंधती परडिके आशिर्वाद दिवचे जिगे तशींच ऋषीवरी हांगेलें बायलां नांव सांगचें सुलभ जीवन न्हय तांगेलें वसिश्ठा चरित्र काण वचया अरुंधत सुलभे म्हण दिसता तसलें अरुंधती दर्शन करून जीवन प्रारंभ करचें परडिकेन तूं हो एक क्रम आशिल्लो तीन मौन विसर्जन करका म्हण तशी असो अशी ध्रुवान चरित्र दक्षाध्वर जालें अशें मस्त चरित्र आसा ती भागवतांत फाई हाजे मुखावेलें चरित्र आमी आयकुया तें आयकलेलें आमकां ताजें कसन तें
अंतरार्थ म्हण इतलें न्ही ध्रुवाल आनी मातसो चिंतन आसता ते देवालय दयेन आमकां मना ज्ञान येवं जेव आमकां आमगेल्या चेडूवांक फूड सगळं काणी सांगची आशिल्ली सनाच एक बूक मेळटा आशिल्लें भारत भारती म्हूण घे एडवर्टायज न्ही हें वयका तांत तें सुलभ वाक्य आनी काणी सांगतात आतां कितें मेळटा तें चेडूवां तसो सगळं वाजोवका वाजया म्हणका नवे सांगका तांचे पीस कर मेळना करून तांगेलें माथ्यान बसता ध्रुव म्हणा कशी म्हूण अशी लोकांत ताज्जिकय ते ಕೆಲವು ಜನ ನಾವು ಭಜನೆ ಅಂತೂ ಹಂತ ಬರ ಚೇಂಜ್ ಆಯ್ನಿ ಧ್ರುವ್ ಪ್ರಹ್ಲಾದ ಸುಧಾಮನೆ ಓಡಿ ಚದರಿಯ म्हण एक भजन आसा ध्रुव प्रहलाद सुदाम आनी घाण घेतला म्हूण सुधाम एकलोची ध्रुव एकलोची प्रहलाद एकलोची आज आमी खंयची चेडवांक व्हड जेल्ला रेची तो सान न्हय सान म्हणटा ती ध्रुवा वर्स कितलें 5 वर्स प्रहलाद वर्स कितलें 5 की 7 वर्स आज आमगेले चेडा 12 वर्सान मुंजेला तो सान न्हय म्हणून व्हड जोर कितें ना सानू रे तो सानू सर्मा पशी सानू म्हणल्यार जल्में 5 वर्स जल्में थंय तुका इस्त्री घालून सुरू करता म्हणत ल्हान येत 5 वर्सांनी 10 वर्सांनी ताडे येत 5 + 10 10 वर्स ताका इस्त्री घालता आसका मारका बिश्टाका सौका सिस्टमार हाडका प्राप्त येत 16 वर्षे 16 वर्स भरले पुत्र मित्रवदाचरे पुत्ताले फ्रेंडशिपार आसका कितले वेळा जाण हद भोंवका हें जिवनांत आमकां दिग्दर्शन अशें कोरका म्हूण तशी देव आमकां स्वल्पपणे कलिदोश दूर करून घेवन भक्ती ज्ञान वैरागी दिवं तशें कोरो म्हूण आमी देवाल्या प्रार्थना करुया पांय सगळ्यांनी उग्गेवन पावचला पावका आनीक क्लुप्त समयारी जावं तशें जावं म्हूण सांगून घेवन प्रार्थना करता कायेन वाचा मनसेंद्रिय वा उद्यातना वा स्वभावात करोमि यद्यस्कल्मस्मै नारायणाय समर्पयेतत् सुरव म्हणा अस्वय सुरवन्द्य मुनीन्द्र पराशर जांघ्रियुगार्चन भू सुधियं शरणं सकलागहरं सुमुखं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिम् उठाय असकडा या मुखार